चल पुढे बघ. अरे वाले बाबा बाबा बाबा. शाळा आली चला 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 चला. चला उतरा उतरा लवकर उतरा. चला पटापट उतरा बघू. अरे गोविंदा खेळतो काय? चल उतर चल. चला चला उतरले ना सगळे? काय घर आहे का तुमचा? चला उतरा उतर उतर. चला 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 चला. अरे बाबा गाडो मेलं वजानं शिंगरू मेलं येर झाल्यानं. काय आहे ग? कंबड गेलं रे बाबा. चला चला चला. काय झालं तुला हसायला? अरे तुझ्या शर्टचा युनियन जॅक झालाय. काय झालंय शर्टला? तुला मदत करतो ना त्याचं हे फळ. हा शर्ट निळा झालाय. उद्या मी सुद्धा निळा होईन. अरे तुझं नावच श्याम आहे. हो मग आजपासून मी तुला मदतच करणार नाही. रागाव नकोस लगेच. पटल्यास मी धुवून देईल नाही तर नवा घेऊन देईल. नको नको. त्यापेक्षा तुझे कोण विद्यार्थी राहिले सांग. मी आता गावातच चाललोय. नाही आता कोणी नाही. नाही कसं हे आंबाबाई या. आंबाबाई या. इतका उशीर का आपल्याला? सायकलची घंटी ऐकून आले? मी सांगतो हिला वडाच्या झाडाला टांगून ठेव. गौरी का उशीर झाला ग? बाई माझी आई आजारी आहे. हो प्रॉब्लेम आहे. मीरा एका क्षणाचाही विलंब न करता पेशंटला हॉस्पिटलमध्ये लवकरच ऍडमिट केलं पाहिजे. ऍडमिट? हे घ्या सदाभाऊ. पर मीरा माणसाच्या सुखापुढे या गोष्टीला शून्य किंमत आहे. ही साखळी तुम्ही घेतली नाहीत तर उद्या मी किंवा तुम्ही गौरीचे आशू पुसू शकणार नाही. घ्या. येते मी. श्याम गप्प करे बोलत नाहीस? जरा तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही. तू काय स्वतःला कर्णाचा अवतार समजतेस का? मी सदुभाऊला मदत केली म्हणून रागवलाच माझ्यावर? हो पण त्याला काही लिमिट? कोण उपवास असेल त्याला जेवण दे, कोणाला पैसे दे, कोणाला कपडे दे. तुझी ही दानशूरता मला अजिबात आवडत नाही. आणि आज तू करच केलास. स्वतःच्या गळ्यातली चेन सुद्धा देऊन टाकलीस. अरे उद्या वेळ पडली ना तुझी सायकल सुद्धा विकून टाकीन. काय सांगतेस? काय नशीब माझं दांडग. नशीब म्हणायला तुला सुद्धा विकून टाकते. अरे वेड्या, कुणाचा तरी जीव वाचवणं यासारखा दुसरा कोणता आनंद आहे आयुष्यात? एखाद्या माणसाचं सुखा समाधानाचं आपण कारण असणं हे सोन्याच्या खाणीपेक्षाही मौल्यवान नाही का रे श्याम? ती गौरी बघ, ती किती उदास होती. उद्या तिच्या चेहऱ्यावर हसू येईल. त्याची किंमत करणारा कोण आहे व्यापारी तुझ्याजवळ? तू खूप भावनिक बोलतेस. याला व्यवहारात शून्य किंमत असते. मला व्यवहार जमत नाही. व्यवहार हे बेईमानीचं दुसरं नाव आहे असं मला वाटतं. मीरा, त्या सोन्याच्या साखळीनं माझं सौंदर्य वाढलंय असतं, पण एका संसाराच्या कुरूपतेला मी कारणीभूत ठरले असते. श्याम, माणसाचा आत्मिक आनंद हा सर्वश्रेष्ठ असतो. तू काय बोलायला ऐकणारच कधी? शेवटी तू कीर्तनकाराची मुलगी. कोणी गोविंद बोला, कोणी गोपाल बोला. अरे हो, बाबांची काय खुशाली? त्यांची काळजी त्या विठ्ठलाला. बाबा म्हणजे मृदंगाचा देह. खांद्यावर विणा अडकवली की त्यांचे हात टाळ होतात आणि ओठ पांडुरंग. अध्यात्माची पताका घेऊन त्यांचे पाय चालू लागतात. ते जातात त्या वाटेवर अभंग ओव्या उगवतात. मीरा, तुझं नशीब खरंच चांगलं. म्हणून त्यांच्या पोटी मुक्ताईची ओय म्हणून जन्माला आलीस. पण काय म्हण मीरा, राजेशनं तुमच्याकडे खूप दुर्लक्ष केलंय. तुम्हा सगळ्यांना विसरलंय राजेश. राजेश खूप चांगला आहे रे. त्याला त्याच्या बापामुळे जमत नाही इकडे यायला. परस्पर लग्न करता येतं, ते सुद्धा एका नटीशी, कोणाला न विचारता. अगं अगं सुनमुख बघायची बाबांची किती इच्छा होती. माझी सून अशी असेल, माझी सून तशी असेल. काय झालं बाबांच्या स्वप्नांचं? त्याच्या मनात खूप असेल इकडे यायचं, पण त्याच्या बायकोचं शूटिंग नेपाळ, काश्मीर, मद्रास. काय करणार तो तरी? खूप मोठी माणसं आहेत ती. आपलं मन छोटं असतं. काय म्हण मीरा, तुझे हळू मन राजेशला नेहमी पाठीशी घालत असतं. तो कुठेही असला, सुखी असला म्हणजे बस. बघ या पोरी कशा ऐकत बसल्यात बघ. काय घरी वगैरे जायचं नाही का? चला चला चला, शाळा सुटली, चला.
मोहिनी 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 नाहीये. इम्पॉसिबल. अहो आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. आज तिने सगळे प्रोग्राम शूटिंग डबिंग पार्टी सगळ्या कॅन्सल केल्यात फक्त माझ्यासाठी. मोहिनी ए मोहिनी. राजेश, मोहिनी आता महान अभिनेत्री झालीये. वाढदिवस, मुंज, नामकरण असल्या साध्या साध्या गोष्टी तिच्या कशा काय लक्षात राहतील. ती आता कुणा एकाची प्रॉपर्टी नाहीये. पब्लिक इमेज झालीये तिची. एवढी लोकप्रियता या अगोदर कुठल्याही अभिनेत्रीला मिळाली नव्हती. खरेच सगळा तरुण वर्ग तिच्यावर कसा मॅड मॅड आणि मॅड झालाय. ओ सो वंडरफुल. आता कुठे आहे मोहिनी? खूप उंचीवर. जिथे आपली दृष्टी पोचणार नाही तिथे गेली ती. टाळ्यांच्या गजरात. तू फक्त शोधत राहा. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मुलांनो, आईशिवाय दुसरं कोणतंही पवित्र दैवत या भूतलावर नाही. या जगाच्या पाठीवर आई पण आहे, म्हणून मानवता, अहिंसा, ममता आहे. या निराकार सौंदर्याची आपण पूजा केली पाहिजे. काय केली पाहिजे? पूजा. पांडुरंग पांडुरंग. मीरा, ए मीरा. हा? बाबा, बाबा आले. ये बाळ ये. नमस्कार. औक्षवंत हो. बाबा, प्रवास कसा झाला तुमचा? पांडुरंगाची कृपा. त्याचं नाव घेताना बऱ्या वाईटाची जाणीव शिल्लक राहते. श्याम, तू मुलांकडे लक्ष ठेव. मी बाबांच्या स्नानाची तयारी करते. बरं. आले हा बाबा. हे बघ, हे जनाक्काला नेऊन दे. काय? यात प्रसाद आहे. हं. आणि तिला म्हणावं उद्या मीराला बघायला पाहुणे येणार आहेत. हो बाबा. पांडुरंग. मंडळी, मी एक साधा कीर्तनकार आहे. हरिनामाच्या गजरात माझी मुलगी लहानाची मोठी झाली आहे. ती तुमचं घर सुखी ठेवील. चला उठा. हे बुवा तर खूपच पुढच्या गोष्टी बोलायला लागलेत. हो बरोबर आहे तुझं. समजलो नाही मी. तार तुटलेल्या विणेवर अभंग गाता येत नाही बुवा साहेब. म्हणजे अहो, एवढी काळी कुरूप मुलगी होती तर आम्हाला दाखवली तरी कशाला? तसंच जर होतं तर तिथेच सांगायचं होतं. तुमच्या घरची वारी तरी घडली नसती ना. अहो, पण तिच्या रूपापेक्षा तिचे गुण खूप सुंदर आहेत. बस 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 बस. लगेच कीर्तन सुरू करू नका. चला. मला तर बिलकुल आवडले नाही. अहो, थांबा थांबा. अहो, ऐका. चला. अहो, थांबा तरी. अहो, पण माझं ऐका तरी. बाबा, 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 तुमच्या डोळ्यात अश्रू? बाबा, देवळच रडायला लागलं तर परमेश्वराने अश्रू कुठे ढाळायचे? अरे, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कानोवन माळी वेगी भेटावा का, वेगी भेटावा का. पांडुरंग पांडुरंग. दिनकरा, आलास, आठवडाभर राहिलास आणि आता निघाला सुद्धा. अरे तू कुठं जाणार आहेस, कवा येणार आहेस, आम्ही विचारायचं कुणाला? पांडुरंग पांडुरंग. हे बघ बाबा, ह्या पोरीच्या डोक्यावर एकदा अक्षदा पडू देत आणि मग तुला खुशाल कुठं जायचं ते जा. अरे ह्या पोरीला घेऊन इथं मी कशी राहते हे माझ्या जीवाला ठाऊक बाबा. अक्का, आता सगळा भार त्या पांडुरंगावर. पांडुरंग तू पांडुरंग. असं कीर्तन करत 10 दिशा फिरणार आणि तो राजेश, अरे तो काय घरी कधी येत नाही, काय कमी जास्त झाले विचारच नाही, काय हे? मायेत गुंतलाय तो. वडील बहीण यांना भेटायची लाज वाटते त्याला. बाबा, राजेश तसं नाही हो. तसा नसता तर त्यानं असं न सांगता सवरता लग्न केलं नसतं पूर्वी. दिनकरा, अरे आता तर त्याचं लगीन झालं, जे व्हायचं ते झाले. पण बाबा, नवऱ्याचा बाप म्हणून मिरवायची तुझी हौस काही फिटली नाही रे बाबा. नाही दारात मांडव उभारला, नाही रुखवत सजला. काय करायचं? वेल मांडवावर चढला, घरात लक्ष्मी आली. हे बघ, राजे शिकला सवरलेला हाय, त्याने जे काय केले ते चांगलं म्हणूनच केलंय की नाही? हा,
तेव्हा आपण बी आता आपल्या रीतीधर्माप्रमाणे वागायला पाहिजे का नाही? म्हणजे कसं म्हणते जनक्का? तुझ्या या कीर्तनातनं एक दिवस तू सवड काढ आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाऊन सूनबाईच्या करता हिरवा चुडा घेऊन ये बघ. तर मी राजेशला पत्र पाठवून सूनबाईला इकडे बोलावून घेते. सूनबाईला महालक्ष्मीच्या वरदानाचं सौभाग्य चुडा लाभल्याखेरीज माझ्या मनाला काही चैन पडणार नाही बघ. लक्ष्मीचा चुडा भरल्याखेरीज या घरची सूनबाई कवाबी भोवल्यावर चढली नव्हती. दिनकरा, माझ्यासाठी नाही राजेसाठी एवढं कर रे बाबा, कर एवढं. काय केलं नाही मी राजेशसाठी? किती लाडाकोडात वाढवलं त्याला, तुकोबाच्या अभंगाचं आंगण घातलं त्याला, ज्ञानोबाच्या पसायदाराचं दूध पाजलं त्याला, कबीराच्या दोह्याचे वाळे घातले त्याच्या पायात, जनीच्या अभंगाचं काजळ घातलं त्याच्या डोळ्यात. पण शेवटी काय, तो पुत्रधर्म विसरला. पण पोरी, तू मात्र सगळे गुण घेऊन जन्माला आलीस. अगं, या वयात केवढी समज, मान अपमान विकार नाही, त्यागाची भावना, सतत दुसऱ्याची काळजी. खरंच पोरी मीरा, तू तर साक्षात माझी विठाई आहेस. तू तर माझी साक्षात विठाई आहेस. पोरी, पांडुरंग 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 बाबा, पांडुरंग. तुला माहितीये नेपोलियन काय म्हणाला होता? नेपोलियन म्हणतो, I found the crown of France lying on the earth and I picked it up with my sword. Yes. तलवारीच्या टोकानं त्यानं फ्रान्सचा राजमुकुट आपल्या मस्तकावर धारण केला आणि मी माझ्या सौंदर्यानं एक छत्री साम्राज्य उभं केलंय. नो नेव्हर. मीच होते, मीच आहे आणि मीच असेन. ओके, चल मग परवा भेटूया शूटिंगला. बाय. मोहिनी, मोहिनी, मी निघालोय. हा, लवकर ये. हॅलो. हा हा हा, बोला सुपरस्टार. कोण ग? रमेश कुमार. मोहिनी, मी मीराला आणायला निघालोय. प्लीज, मी बोलते ना. मा जरा बघ तो काय म्हणतोय ते. हा बोल. हो, पण परवा मात्र तुला खूपच झाली होती. पण मजा आली खूप. हा, हो हो. मा, निघतो मी. हा हो. मी गेलोय नसतो, हो. पण मीरासाठी मला गेलंच हो, पाहिजे. जायलाच पाहिजे. तिची मला खूप आठवण येते. काय बाबा असतात हो. नसतात, तिला इकडे आणलं ना तर तिचं हा. लग्नही लावता येईल. हो, सावकाश जा. हा, हो हो. आणि ड्रायव्हिंग जपून कर. हम्म. हा, आणि लवकर ये. हो, इथे खूप कामं पडली आहेत. हो, येतो. ती सगळी करायलाच पाहिजे. तू आल्याशिवाय कशी होतील रे? हा, अच्छा, लवकर ये आणि मीराला घेऊनच ये. हा, हो, निघतो. मोहिनी, मोहिनी थांब, माझं ऐक. कल्पना सहन होत नाही ना, म्हणूनच म्हणते सावधगिरीनं पाऊल उचल. अगं, तुझ्या सौंदर्याच्या 52 खडी महालात सगळ्यांना कैद करून टाक. सारखे राजेश राजेश करू नकोस. आणि हे बघ, मूल होऊ देऊ नकोस, कारण उंबरठ्या बाहेर तू फक्त कुमारिकाच आहेस. मोहिनी, मोहिनी माझं ऐक. मोहिनी, अगं, पद्मिनी जातीची स्त्री आहेस तू, जिच्या फक्त स्मितानं चंपक फुलतो, लता प्रहारानं अशोक, जिच्या घायाळ कटाक्षानं तिलक फुलतो. तिथे माणसाची काय कथा? त्याच्याकडे काय बघतेस? तो नुसता शोपीस आहे. मी मा आहे तुझी. आजपर्यंत माझं ऐकलंस म्हणून ऐश्वर्याच्या सिंहासनावर बसलीस तू. माशीसाठी नाक छाटून नथीचा बाजार रडका होऊ देऊ नकोस. काय? ताई, ताई, राजेश, 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 ताई, राजेश, राजा, ताई, तू कसा आहेस? मी बरा आहे ग. तू कशी आहेस? मी छान आहे. राजेश, ही वीणा. वीणा बाबांसाठी आणली आहे. राजेश, ही वीणा तू बाबांसाठी आणली? हे जर त्यांना समजलं तर ते आनंदाने वेडी होऊन नाचू लागतील.
मला माहित आहे ते माझ्यावर खूप नाराज आहेत, पण मी काय करू ताई? मी माझ्या कामात एवढा गुरफटून गेलोय की काय सांगू तुला आता. ए वहिनी कशी आहे? तिला का नाही घेऊन आलास? अरे तिला पाहण्यासाठी बीज काय सारा गाव आतुर झालाय. अगं तिला तर 1 मिनिट सुद्धा वेळ नसतो. हम्म. एवढी मोठी आहे का रे माझी वहिनी? ए कशी दिसते रे? कुणासारखी दिसते? तू तिला घेऊन यायला हवं होतोस. तू तिला आणलं असतस ना, मी तिला खूप चिडवलं असतं. हा. तिला नाव घ्यायला लावलं असतं. त्याशिवाय उंबरठ्यावरचं माप ओलांडायला दिलं नसतं. ए तू तिला आणलं असतस ना, बाबांना खूप खूप आनंद झाला असता. या घराला घरपण आलं असतं. हे बघ, हे सगळं एवढं शक्य नाही. तिच्या भेटीसाठी म्हणूनच तुम्ही तुला घेऊन जायला आलोय. तिने तुला बोलवलंय मुंबईला. मुंबईला? हा. वहिनीने मला मुंबईला बोलवलंय. पण माझी शाळा? ते तुझं तू बघ. उद्या सकाळी आपल्याला दोघांना मुंबईला निघायचंय. चल. मीराला घेऊन चाललायस खरा, पण मीराला नीट सांभाळ. अरे स्वतःच्या जीवाला काही दुखलं खुपलं तर दुसऱ्याला त्रास न देणारी पोरगी आहे माझी. सगळं गाव मीरा 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 करायला लागल. बघ राजेश, मीराला नीट सांभाळ. मला कळत नाही का जनका? तू फक्त बाबांना सांग वाट पाहिली म्हणून. हा. श्याम, मुलांकडे लक्ष ठेव हो. आणि जनाकाची काळजी घे. बर. आयुष्यवान हो, यशस्वी हो. मुलांनो रडू नका. मुलांनो नेहमी शाळेत येत चला. मी लवकर येते. येते मी येते. येत आहे. ये ना. ये ना. हे कसा वाटला बंगला? राजेश, हा बंगला आहे की महाल रे? ए हा खरंच तुझा आहे ना? अगं माझा म्हणजे माझाच आहे. पण हे एवढं वैभव ऐश्वर्य हे सगळं सगळं माझं आहे. तू आता फक्त आराम करायचा आणि तुला काय हवं नको ते मला सांगायचं. हं? मला काही नको रे. एक ना एक दिवस तू मोठा होणार. हे माझं भोळं बाबडं स्वप्न तू पूर्ण केलंस. यापेक्षा आणखी एका बहिणीला काय होय? ये ये ना ताई. यमा. राजेश, तू बहिणीला आणायला गेला होतास ना? हो. अरे तू तर काजळाची डबी आणलीस. बहीण कुठे? मा हीच माझी बहीण मीरा. ओ मीरा. ओ आय एम सॉरी मीरा. अरे तुम्ही प्रवासातून थकून आला असाल. बैजू जरा कॉफी घेऊन ये रे. बस ना ताई, मी आलोच फ्रेश होऊन. बस. इथे बैस, इथे बैस. अगं मीरा, तू कधी एकदाची येशील असं झालं होतं बघ मला. राजेश तर सारखा मीरा 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 करत होता बघ. वहिनी कुठे आहे? वहिनी? हा हा, तू मोहिनी विषयी विचारतेस का? ती बघ मोहिनी. किती देखणी आहे माझी वहिनी.
स्मित, काय काय बघतेस? नजर लागेल ना. अगं गमतीनं म्हणाले मी. आहेस ती देखणी. अगं या घरातली प्रत्येक वस्तू अशीच देखणी आणि सुंदर आहे. हा स्टॅच्यू बघ, सिंगापूरहून आणलाय. तो वॉल पीस, हा गालिचा, हे झुंबर पॅरिसहून आणले. अगं बैस ना. बैस बैस. अगं एवढंच काय, पण आमच्या घरातली मोलकरीण सुद्धा बघ. अगं मोहिनीनं या बंगल्यात मोहाची मयसभाच निर्माण केली असं वाटतं. ए नीट बस, मोहिनी आली. ओ गॉड, आय एम सो टायर्ड टुडे. मम्मा, हा दामल्यांचा काही फोन आला होता? नाही. त्यांचं नवीन पिक्चर लॉन्च होतंय. हा डॅम इट, सरबत सुद्धा गुलाबी रंगाचं पिते मी, माहितीये ना तुला? कलरलेस. मम्मा, तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. काय ग? माझ्याशी स्पर्धा करणाऱ्या त्या शमाचा परवा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आता नंबर 1 फक्त तूच. येस मम्मा, फक्त मीच. राजेश आला? हो आलाय की. ही काय त्याची बहीण? बहीण? हो, मला वाटलं कोणी मोलकरीणच आहे. अरे काय रे, किती हौशीर. ताई, ए ताई. आले रे आले. तू थांब तुझ्या ताईसाठी, मला वेळ नाही. मोहिनी प्लीज वेट अ लिटिल लॉंग. अगं ताई सोबत मी खूप दिवसानंतर जेवणार आहे. आपण सगळे एकत्र जेवूया ना प्लीज. राजेश, दिस इज टू मच नाव. आलेच बघ. अरे तुझ्या आवडीची चकली बनवत होते ना. तुमच्या आवडीसाठी मी वाट बघत बसायचं? उद्या सकाळी 7 ची शिफ्ट आहे, माहितीये? अगं पण एक दिवस जेवायला उशीर झाला तर काय बिघडणार आहे का तुझं? काय बिघडणार आहे हे तू मला शिकवतोस? वहिनी वहिनी बहिणी? अरे मी अभिनेत्री आहे, समजून सांग तुझ्या बहिणीला. बहिणी या शब्दानं सुद्धा माझं ग्लॅमर होईल चरंगासारखं काळकुट्ट. मोहिनी, तू बायको आहेस माझी. तुझ्या एकट्याची बायको, पण लाखो तरुणांचं स्वप्न आहे मी. रोज हजारो येतात माझी थुंकी झेलायला, लक्षात ठेव. वहिनी. राजेश, तू वाईट वाटून घेऊ नकोस मीरा. यांचं हे असंच चाललेलं असतं. पण तू मात्र मोहिनी जी असंच म्हणत जा. हं? नाही म्हणजे मोहिनीचं हे असंच चाललेलं असतं बघ. क्षणात रागावते, क्षणात विसरते. राजेशला हे सगळं माहिती आहे. म्हणून तर आम्ही प्रत्येक जण तिची करिअर सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. तुला कदाचित माहिती नसेल, पण मागच्याच महिन्यात पॅरिसचा राजपुत्र इंडियाच्या दौऱ्यावर आला होता. त्याने हिला चुंबन मागितलं. $50,000 देतो म्हणाला. पण मोहिनीने स्पष्ट नकार दिला. फक्त राजेशसाठी. सौंदर्य सम्राज्ञी आहे ना ती. आता तू सुंदर नाहीस तेव्हा तुला त्याचं गांभीर्य कसं काय कळणार? नाही म्हणजे तू असं कर ना, उद्यापासून तू माझ्यावर शूटिंगला चल. हा म्हणजे घरात बोर होणार नाहीस. हा कशी आहे कल्पना? बाई, हा? आम्ही तयार आहोत. हा. मॅडमला जरा पाठवताय का? हो, हो, जरा लवकर पाठवते. पाठवा. हा? हो, हो. गणपत दादा मार्क दिलाय तो लक्षात आहे ना? विसरू नका बरं का. आता इथे करायचं आपल्याला. मॅडम आल्याबरोबर या घेतलो आपल्या एवढं. लाईटची तयारी झाली आहे. अरे काय असं चावट नाही करू नका. मला कामाच्या वेळेत आवडत नाही बिलकुल. मी सांगितलं ना, किती वेळा सांगायचं. अरे ऐका तर खरं. मीरा, काय मग? अगं आज मोहिनीची असिस्टंट आली नाही. मग मोहिनीच्या चपलांना व्यवस्थित पॉलिश नाहीये. तेवढं पॉलिश कर ना. त्यात काय, मी सुद्धा करते. कधी कधी राजेश सुद्धा करतो. अगं देवाच्या पायावर पाणी घालत बसण्यापेक्षा मोहिनीच्या चपलांना पॉलिश केलंस तर आयुष्याचं सोनं होईल तुझ्या.
अगं आटप लवकर, शॉट रेडी आहे. काय ग मीरा, झालं का पॉलिश? बघू. काय हे मीरा, तुला पॉलिश सुद्धा करता येते? हा? आणि रडायला काय झालं? आता मोहिनी चिडली नाही म्हणजे देव पावला. जा तिच्या पायात घाल. अगं बघतेस काय अशी? जा पायात घाल तिच्या. अगं आधी बूट काढ. घाल नी. या मोहिनीजी, क्या बात आहे. काय हो? तेव्हा मी खुश झालो एकदम. तुमच्यामुळेच होऊ अगं नाही, शकलं. नाही, माझ्यामुळे सगळं ठीक आहे, मान्य आहे, पण तरी सुद्धा तुम्ही नाही, सुद्धा काही एवढ्या कमी- रिहर्सल्स केल्या म्हणून नाही तर शक्य असं नव्हतं. काही नाही. या ना, बसा ना, या ना. हो हो, बसा ना तुम्ही. हो, मी बसतो की. थँक्यू बैस. मोहिनीजी. मा, काय ग? पाणी. पाणी हवंय? मीरा, जरा पाणी आण ग. अगं जा ना, जा. खूपच छान झाला. हो ना, मोहिनीजींच्या नसानसात रिदम आहे. थँक्यू. बर, येऊ मी. ओके. येतो. हा. नमस्ते मास्टरजी. आणि हे बघ, तिच्यासाठी काहीतरी डिश घेऊन ये. भूक लागली असेल माझ्या पोरीला. पण मा, कसा वाटला का डान्स? कसा? फर्स्ट क्लास. अगं लोकांच्या नजरा तुझ्यावर ठरत नव्हत्या. आणखी एक हिट पिक्चर तुझ्या नावावर जमाय बघ. ठेव. घे. मग घे ना तू पण. अगं घेते मी नंतर. घे. तू काय घास मोजतेस तिचे? चालली का इथून? निघ. कसं आहे? एक्सक्यूज मी. ओ हॅलो, हॅव अ सीट. थँक्यू. मला स्टारसाठी तुमची मुलाखत हवी आहे. हो वेलकम. पण आता मला वेळ नाहीये. उद्या बंगल्यावर या. थँक्यू. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रिक्षा वाढ ग बाय. जरा दम धर की बाबा, आले. जरा दम तो हा धर. विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा हे बाबा, हे विठ्ठल बाबा, बरवा. कार मुखात ना अभंग आला म्हणजे झोळीत भिक्षा पडली पाहिजे असं शास्त्र आहे होय तुझं. धर 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 बाबा धर. दे पांडुरंग हा? पांडुरंग. अरे अरे दिनकरा तू, अरे काय रे, अरे एवढं तुझं वय झालंय, हे कॅच विकल्यात तरी चेष्टेतच पवस गेला नाही होय तुझा अजून. जनक्का, हा तू चिडलीस रागावलीस की खूप बरं वाटतं मला. तर. पांडुरंग पांडुरंग. अरे बाबा नो. ए बस 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 बाबा बस. पांडुरंग. ए बाबा, तुझा हात म्हणजे मंगळवेढाचा दामाजी पंतच, सगळं सपून टाकशील. काय होईल जनक्का, राहा एक दिवस उपाशी. मी आणि उपाशी काय बोलतोस काय हे? हा? माझी विठाई कुठे आहे? मीरा, ए मीरा. अरे मीरा गेली मुंबईला. काय वय वय, राजेश तिला घेऊन गेलाय. काय सांगतेस? अरे काय कौतिक त्या पोराचं. टॅक्सी काय, बंगला काय. अरे हे बघ, तुला देखील त्याने इना आणली इना. वीणा, हा माझ्यासाठी वय वय, राजेश ना. नाहीतर काय. आणि आल्या आल्या त्याने तुला आपल्याकडे बोलवलंय बघ. पांडुरंग पांडुरंग. अरे बाबा, कधी आला तुम्ही? औक्षवंत हो. श्याम, अरे मी उद्या मुंबईला चाललोय. तुही चल माझ्या बरोबर. मीराला भेटू, राजेशला भेटू, सुनमईला भेटू. हा हा. अरे सुनमईची आजची भाजी भाकरी खाऊ आणि मग परत येऊ. झनका, हा. अगं तुला पापड्या कुरड्या जे काही हा, द्यायचं हा. असेल तर ते सुनमईसाठी. हा. सुनमई अगदी खुश झाली पाहिजे. राजेशचा संसार सुखी व्हावा असं मला फार वाटतं. हा हो. सुखी संसार म्हणजे विठ्ठलाच्या राऊळाची सावली. हा. आतापर्यंत विचारलं
सगळे प्रश्न पाण्यासारखे पानसट वाटले मला. अहो असा प्रश्न विचारा जो तीरासारखा काळजात रुतला पाहिजे. मॅडम, आज तुम्हाला सौंदर्याचा ॲटॉम बॉम्ब म्हटलं जातं. याविषयी तुमचं काय मत आहे? येस, आहेच मी सौंदर्याचा ॲटम बॉम्ब. मॅडम, आज तुम्ही 1 नंबरच्या स्टार आहात. उद्या समजा तुमची जागा दुसऱ्या कोणी घेतली तर तुम्हाला काय वाटेल? अशक्य. माझी जागा इथून पुढे कोणीही घेऊ शकणार नाही. निदान 100 वर्ष तरी. तुम्ही सेक्स खूप एक्सपोज करता असं नाही वाटत तुम्हाला? सेक्सला मी मानवी जीवनाचं सौंदर्य मानते. तुमच्या सेक्सची बांधिलकी नक्की कशाचं आहे असं तुम्हाला वाटतं? अर्थात वस्त्रांची. हो, पण चित्रपटातील देहप्रदर्शनामुळे तरुण पिढीवर वाईट परिणाम होतील असं नाही वाटत तुम्हाला? नो. कारण समाजातला प्रत्येक माणूस, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, हा सौंदर्याचा उपासक आहे. अच्छा. आणि म्हणूनच अजंठा, वेरूळ, नागमंडल आणि खजुराहो अशी शिल्प सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी निर्माण झाली. वा. हा, आता समाजातील काही उच्चभ्रू लोकांनी सेक्सच्या सौंदर्याचं खच्चीकरण केलंय, संकुचित केलंय त्याला. तुमच्या आयुष्यातली एखादी खंत? खंत एकच. ज्या वात्सायन ऋषींनी सेक्स सौंदर्यावर संशोधन करून ग्रंथ लिहिले, त्या वात्सायन ऋषींचं एकही मंदिर एकाही सौंदर्याच्या पुजाऱ्याने बांधलं नाही. ते मी लवकरच बांधणार आहे. तुमचंच एखादं मंदिर बांधलं, आय मीन तुमच्या चाहत्यांनी, तर तुम्ही त्यांच्यावर प्रसन्न व्हाल? अर्थात. तुम्ही तुमच्या चित्रपटात कुणाची पर्वा न करता चुंबन दृश्य देता, आय मीन गरज असेल तर प्रणय दृश्यही देईन मी. तुमच्या देखणेपणाविषयी तुम्हाला काय वाटतं? माझं देखणेपण म्हणजे यौवनाच्या जंगलातील वणवा आणि कुरूपतेच्या दुनियेला पावन करणारं तीर्थक्षेत्र. वा वा, कुरूपतेच्या दुनियेला पावन करणारं तीर्थक्षेत्र आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मॅडम, तुमच्या आयुष्यातली एखादी अतृप्त इच्छा? पद्मिनीचा आरसा मला मिळावा आणि सेक्सला जशी लोकमान्यता आहे तशी राजमान्यताही मिळावी. मॅडम, यामुळे मानवी जीवन कुरूप होईल असं नाही वाटत तुम्हाला? नाही म्हणजे तुमचा हा सेक्स नाशवंत आहे असं नाही वाटत तुम्हाला? अहो मग चिरंजीव काय आहे? चिरंजीव आहे सेक्स, सौंदर्य. वा, अप्रतिम, सुंदर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मॅडम. पांडुरंग पांडुरंग. बाबा, तुम्ही? बाबा. आयुष्यमान भव, बाबा. आयुष्यमान भव. बाबा. बाबा, कसे आहात तुम्ही? पांडुरंग पांडुरंग. श्याम, कसा आहेस तू? एकदम ठीक. अगं तुझ्या गैरहजेरीत मास्तरकी केली. या ना बाबा, या. तू येऊन गेलास पोरा. तुझी गाठ पडली नाही म्हणून तू दिलेली विणा घेऊन मुद्दाम तुला भेटायला आलोय. आणि बघितलंस, अरे जनाकानं काय काय दिलं तुझ्या संसारासाठी. शेवया, कुरडया, पापड, कुरडा. पांडुरंगा, आज खऱ्या अर्थानं पावलास रे. पांडुरंग पांडुरंग. बाबा, बसा ना. श्याम, बस ना, मी पाणी घेऊन येते. नाही मीरा, आज सुनबाईच्या हातचं पाणी पिणार, त्याशिवाय माझा आत्मा थंड होणार नाही. सुनबाई कुठे आहे? हे कोण? मोहिनी, हे बाबा. आणि बाबा, ही मोहिनी. मोहिनी म्हणजे आमची सुनबाई? अरे अरे अरे, काय सुनबाई हे? असं उघड्या अंगाने माझ्यासमोर आलीस? हा हा. नॉनसेन्स. हा काय मूर्खपणा आहे? अगं वहिनी, नको असेल तसं फेकून देऊ नकोस. कबीरानं विणलेल्या शेल्याचं मोठेपण आहे त्याला. कोण आहेत हे लोक? कोण आहेत म्हणजे? राजेशचा बाप आहे मी, ज्ञानबा तुकाराम. छान. म्हणजे शेवटी आलातच ना तुम्ही? आलात म्हणजे काय? येणारच. अरे माझ्या पोराचं कर्तृत्व बघायला मी आलोय. राजेश, खरंच केवढा हा तुझा बंगला, नोकर चाकर, गाडी, हे सगळं तुझं वैभव बघून माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. खरोखरच आज मला मनापासून आनंद झालाय. पांडुरंग पांडुरंग. बाबा, तुम्ही दमून आला असाल, ताई ना वर घेऊन जा, मी आलोच. बाबा, चल श्याम. पांडुरंग. पॅन्डुरंगे पॅन्डुरंगे. काय मा, माझे वडील आहेत ते,
आणि त्यांचा असा अपमान करताय? राजेश, तू पाहिलंस ना माझ्या अंगावर कसलं ते कळकट तुपारानं टाकलं. शी, मला काही अलर्जी वगैरे झाली असती तर. हो ना. काय हे राजेश, तुझ्या घरचे बुरसडलेल्या विचारांचे. शी, फॉरगेट इट मामा. राजेश, आज आपण लंचला ताज मध्ये जातोय. मग आमचं टेबल बुक केलंस ना? हो हो. ओहो राजेश, काय रे हे? हे बाबांनी माझ्यासाठी आणलेल्या कुरडया शेवया. कोण खाणार या कौतुकाला? आपल्या घरातलं कुत्र सुद्धा तोंड लावायचं नाही त्याला. बघू काय आणलंय ते. शी, पापड. कुरड्या. हे शी, 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 शी. अगं गं. हे काय? शेवया. शी, शी, शी. हे, काय ग बाई, खरंच मामा कुरडा. काय ग, कौतुकानं नटवत बसायला शिखंडीचा अंतपूर समजलं का काय? तो थेरडा कुठून कचरा उचलून आला कोण जाणे. गौराई, जशी तू माहेर वशीन म्हणून माहेराला 2 दिवसासाठी आलीस, तशी मीही माझ्या राजेशच्या घरी आले. उद्या परवा मी जाई नाही, पण जाण्या अगोदर तुझ्या पायाशी माझं एक मागणं आहे. जसा तुझा गणराया सुखात असतो तसंच सुख माझ्या राजेशला दे. त्याचा संसार सुखाचा होऊ दे. माझ्या बहिणीला खूप खूप मोठं कर. तिला खूप नाव मिळू दे. तिला सुख समाधान मिळू दे. माझी वहिनी खूप गोड आहे ग. थोडी नटली सजली, नाकात नथ घातली, हळदी कुंकू लावलं तर गौराई तू का ती कुणाला ओळखायला तरी येईल का? पण गौराई, तिच्यातला राग तेवढा काढून टाक. तिच्यातला जे जे वाईट आहे ते सगळं मला दे. जसं तिचं रूप आहे तसे तिला गुण दे. आई ग, अरे दमलो रे बाबा, दमलो. त्या गौराईच्या गडबडीत मधल्या मध्ये माझा गणपती झालाय. किती वेळ रे? वेळ म्हणजे काय, बाजार म्हटला की वेळ होणारच. बरं ते राहू दे, चल. हे बघ, हा घे तुझा नारळ, ही केळी आणि गौराईच्या सगळ्या नैवेद्याच्या भाज्या या पिशवीमध्ये आहेत. आणि खण आ, आ, विसरलास ना? विसरलो नाही, दुकानात राहिला. आता घेऊन येतो. लवकर घेऊन ये. अरे माझी कधी पूजा होणार? हा गेलो नाही, हा आलो बघ. काय बाबा? हा ग, विसरलोच होतो. ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ओटी आणि देवीच्या हातातून उतरून दिलेला हिरवा तुरा. आजचा दिवस चांगला. गौराई आरेपणाचं लेणं लेण्यासाठी माहेरी आल्या. या मुहूर्तावर हा हिरवा तुरा सुनबाईच्या हातात भर. तिला त्याचं महत्व समजावून सांग. भरल्या तुऱ्याच्या हातानं गौराईची पूजा कर. बर, मी जाऊन येतो. अगं, प्रवचनाला तिथे गणपती मंदिरात साई कृष्ण महाराजांचं प्रवचन. पण शांत साधू महाराज तू बाजारात गेला. हे बघ, तो जर लवकर आला ना तर त्याला तिकडेच पाठवून दे. आणि तूही त्याच्याबरोबर ये. गौराई, माहेरचा चुडा भरते, मानून घे. शेवटी आपण बाजी मारली का? मम्मा, हा स्टॅच्यू घेण्याची खूप दिवसांची इच्छा होती माझी. तुला माहितीये कुणाचा पुतळा आहे हा? कुणाचा? या पृथ्वी तलावरच्या असामान्य सौंदर्यवतीचा. अगं, 65,000 किंमत आहे याची. बापरे, काय देखणी आहे, काय सौंदर्य आहे. विशेष म्हणजे या पुतळ्यात आणि तुझ्यात तसूबरे फरक नाही बघ. हो मम्मा. मोहिनी, आपण असं करूया, हा पुतळा असं समोर ठेवूया. म्हणजे निर्माते, दिग्दर्शक, हिरो हिरोईन नुसते बघतच राहिले पाहिजे बघ. ओके मम्मा, चल.
वहिनी, अगं केव्हापासून मी तुझी वाट बघते. तू आलीस आणि तुझ्या रूपानं साक्षात गौराई टिपून गेली. बघ बघ, आणि खऱ्या अर्थानं तूच तर आमची गौराई आहेस. गौराई मम्मा 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 मी आणि कोण मी? गौराई, समजलं ना? अगं मला पहा आणि फुल वाहा. कशाला काही खेळ करते? अगं एवढं तोंड चेचलं तरी अजून शेपूट वळवळते. हा अगं माझ्या अप्सरेसारख्या पोरीला गौराई म्हणते. आणि काय ग, हे काय मांडलंयस? कुणाच्या परवानगीने या घरात गौराया बसवल्यास? वहिनी, अगं त्यांना कशाला कुणाची परवानगी हवी? त्यांचा हक्कच आहे तू, आणि आपल्या सुखासाठीच तर त्या आल्यात. वहिनी, वहिनी, बघ बघ वहिनी, बाबांनी तुझ्यासाठी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा हिरवा चूड आणलाय. सुहासिनीचं लेणं, सौभाग्याचं लेणं हातात भर. ही आपल्या घराण्याची रीत आहे. असं बापानी अंग उघडं म्हणून माझ्या अंगावर कळकट मळकट उपरणं टाकलं, आणि आता तू हा चुडा भरायला निघालीस? या मोहिनीचा यौवनाचा दरबार शेणानं सरवायला निघालीस? मला माहितीये, मी कुरूप दिसावं, तुझ्यासारखं राहावं म्हणून माझ्या भोवती षडयंत्र रचतेस तू. वहिनी, हे सगळं तुझ्या सुखासाठी आहे ग, सकल सौभाग्यासाठी आहे. माझ्या राजासाठी म्हणते मी, बाबांच्या इच्छेसाठी म्हणते मी. हा हिरवा चुडा भर वहिनी, हा हिरवा चुडा भर ग. अगं वागवा, आज चुडाभर म्हणतेस, उद्या परडी घे म्हणशील, परवा मुरळी हो म्हणशील. अगं माझी पोरगी अभिनेत्री आहे, अभिनेत्री. आणि हा बंगला म्हणजे सौंदर्याची सल्तनत. 33 कोटी देवांचा देवारा नव्हे. मोहिनी, ह्या गौराया जिथे बसल्यात ना, तिथे हा पुतळा चांगला दिसेल. उसाच्या गौराया. वहिनी, असं करू नको ग वहिनी, मी तुझ्या पाया पडते. मी राहा. वहिनी, पाया पडते मी तुझ्या. नाही, या गौराया मी इथून हलवू देणार नाही. वहिनी, अगं हे सगळं तुझ्यासाठीच आहे. असं काही करू नकोस का? या गौराईच्या साक्षीनं हा हिरवा चुडा भर. शरण जा देवीला, पूजा कर गौराईची. पूजा करू गौराईची? हो वहिनी, पूजा कर. महालक्ष्मीच्या हातातला हा हिरवा चुडा भर. असं बघू तो चुडा. जास्त शहाणपणा केला तर तुझी हीच अवस्था होईल. गौराई फिसते. चल मग. वहिनीच्या गुन्ह्याची शिक्षा मला दे, पण तिला माफ कर. कोपू नकोस आई, हात जोडते, कोपू नकोस. तुला सवा म्हणायचं थोडा होईल, पण तिला माफ कर आई, माफ कर. प्रभू, त्या तपस्वी विश्वामित्राचं भस्म करून ते त्रिखंडात उधळल्याशिवाय तुमच्या समोर येणार नाही. पण हे सगळं तुला कसं शक्य मेनके? प्रभू, मी विश्वामित्राला विवश करेन. माझ्या नेत्र कटाक्षांचे होतील मदनबाण, डोळ्यांचे कमंडलू माझ्या भ्रुकुटीशी होतील धनुष्य, आणि हस्तस्पर्शात अग्नी निर्माण होईल. प्रभू, लवकरच त्या विश्वामित्राचे पैंजण करून माझ्या पायाशी बांधून आपल्या सेवेस हजर होईन मी. Got it! Okay! Beautiful shot! Beautiful! काय सुंदर शॉट दिलास तू Oh, मोहिनी. thank you. ब्युटिफुल. आय एम हॅपी मोहिनी. हा Thank मोहिनी, you. वा क्या बात आहे. थँक्यू. काय ग, कशी आहे माझी मोहिनी? पण वहिनी सगळ्यांना मिठ्या मारते आणि सगळेजण वहिनीला मिठ्या मारतात. छी, किती मूर्ख आणि भिकार विचारांची आहेस तू. अगं माझ्या पोरीचं एवढं कौतुक होतंय आणि तू खडे पडतेस. चल निघ. मोहिनीला काय हवंय नको ते बघ. निघ.
वहिनी 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 करत बसू नकोस, लवकर आवर. वहिनी असं मिठ्या मारणं चांगलं नाही ग. मिठ्या मला मारतात, तुला नाही. पण तू माझ्या भावाची बायको आहेस ना, तू त्याचा विश्वासघात घात मला शिकवतेस? ड्रायव्हर घेऊन जा हिला. माझ्याशी मानवर करून बोलायची शिक्षा काय असते हे समजलंय आता हिला. मीरा, तुला लागलं तर नाही ना? अगं मोहिनीचा रागच तसा आहे बघ. बस बस, पुरे झालं रडणं. अगं मोहिनीचं मारणं कुठं मारणं असतं का? अगं अंगावर फुलं उधळल्यासारखं वाटतं. उलट तिचाच हात दुखायला लागला असेल. आणि हे बघ, ही गोष्ट राजेशला सांगू नकोस हा. नाही म्हणजे उगाच घरात भांडण व्हायची. मीरा, अगं तुला मारत असताना मोहिनीचे फोटो काढले. उद्या पाहायला मिळतील आपल्याला ते. तू बैसा, मी तुझ्यासाठी चहा पाठवून देते. आणि आता तुला कळलं ना, सौंदर्याच्या दरबारात कुबजेची पावलं कशी छाटली जातात ते. चल चल, अगं कशासाठी करते स्वयंपाक? कुणासाठी करते? आता इथे आपण एक क्षण सुद्धा थांबायचं नाही. चल मीरा, चल मीरा, निघायची तयारी कर आणि बाबा नाही सांग. अगं तुझ्यावर हात उचलावा, 4 लोकांसमोर वळ उठेपर्यंत तुला मारावं? नाही मीरा, मीरा, आता मला या गोष्टी सहन होणार नाहीत. आणि ती अशी कामं तू करायची नाही. चल चल चल. तुकाराम, अरे मी तुम्हाला शोधत होतो. मीरा, श्याम, अरे माझ्या राजेशनं दिलेली वीणा आत्ता कुठं भरते. त्याचा फुललेला संसार बघताना मला कसं अगदी पारायण केल्यासारखं वाटतंय. हा, सुनबाई जरा अल्लड आहे, अवखळ आहे, पण इंद्रायणी अशीच होती. पण पुढे पांडुरंगाच्या पदस्पर्शानं तिची चंद्रभागा झाली. माझी बहीण चंद्रभागा. वा मीरा, माझी एक इच्छा अपूर्ण राहिली. काय बाबा? मला कोणीतरी आजोबा म्हणून मारलेली हाक ऐकायची. एक सांगू तुला, राजेशला मुलगा झाला तर त्याचं नाव अभंग ठेवायचं, आणि मुलगी झाली तर तिचं नाव वीणा. छान. कसं वाटलं? नाव चांगलं आहे बाबा, पण आपण आता. अरे श्याम, मला नातू हवा म्हणून मी उद्या सत्यनारायण करतोय. उद्या कुणीही कुठेही जायचं नाही. एवढ्यात की वारकऱ्यांना आमंत्रण देऊन येतो. माझे माहेर पंढरी. बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. करा मंडळी, सुरुवात करा. विठू माऊलीचा प्रसाद आहे. करा, सुरू करा. सुनबाई आलीस? ये ये ये. हा काय प्रकार आहे? कोण आहेत हे लोक? ही वारकरी मंडळी आहे. हा, आणि वारकऱ्यानो, ही आमची सुनबाई. आणि सुनबाई, आमच्या मांडीवर खेळायला आम्हाला नातू मिळावा म्हणून आम्ही ही पूजा घातली आहे. लाडी, हा काय मूर्खपणा आहे? आणि माझ्यापासून मुलाची अपेक्षा करायला लाज नाही वाटत? ए, उठा सगळेजण, निघा. थांबा थांबा मंडळी, मंडळी होऊ द्या, निवांत होऊ द्या. काहीही ऐकू नका सुनबाईचं. होऊ द्या, विठू माऊलीचा प्रसाद आहे, घ्या. मी काय म्हणते ते ऐकलं ना? उठा इकडनं. अहो वारकरी मंडळी, त्यांचं काय ऐकू नका. हो, भरल्या ताटावर उठू नका. उठा उठा. बसा ना. चल मग. हे काय हे? उचला हे सगळं. सुनबाई, ही सत्यनारायणाची पूजा आहे. याला उचलण्याची शक्ती आपल्यात नाही. बुवा, उचलण्याची नाही, पण उधळण्याची ताकद माझ्यात आहे. राजेश, हा अभिनेत्रीचा बंगला आहे का पंढरपूरची धर्मशाळा? आणि मूल कसं होतं ते जरा समजून सांग तुझ्या बापाला. रास्कल, चल मग. चल राजेश.
बाबा बाबा आता तुम्हाला एक क्षण सुद्धा थांबू देणार नाही. नाही श्याम, हे लोक भोगवादाच्या मयसभेत क्षणभंगुरतेच्या अज्ञानात खरं सुख हरवून बसले. त्यांना मोक्षाचा मार्ग आपण दाखवला पाहिजे. बाबा तुमचं हे तत्वज्ञान त्यांना कधीच कळणार नाही. हे माझं तत्वज्ञान नाहीये, हे विठू माऊलीचं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानानं चांगदेवासारखा गर्विष्ठ योगी नतमस्तक झाला. रेडा वेद बोलला. इंद्रायणीच्या डोहात बुडालेल्या तुकारामाच्या पोथ्या वर आल्या. गाढोपात्रेला साक्षात्कार झाला. या चिरंतर ज्ञानापासून माझंच घर अंधारात राहणार असेल तर मग मी गावोगावी जाऊन कीर्तन करण्यात काय अर्थ आहे? बाबा त्यांचा मार्ग ते सोडणार नाहीत. मग आपण का सोडायचा? विंचवाचा धर्म आहे चावणं, तर आपला धर्म आहे त्याला मोहमाई पाण्यापासून वेगळं करणं. मी माझा धर्म सोडणार नाही. क्षणभंगूर सौंदर्यानं बेभान झालेल्या माझ्या सुनेला मी भक्तीचा मार्ग शिकवल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंग पांडुरंग. हे काय झालं मोहिनी? राजेश, आपण दोघं उगीच दुरावल्यासारखं झालंय. तसं झालं तर मी एक क्षणही जिवंत राहू शकणार नाही. हं? मोहिनी, तू म्हणालास म्हणून मी पहिलं पिक्चर साईन केलं. योगायोगानं मला नावही मिळालं, पण त्या पाठीमागे तुझीच प्रेरणा होती. अगं पण त्याबद्दल माझी किंचितही तक्रार नाही. परवा मीरानं मला सगळ्यांसमोर वहिनी म्हणून हाक मारली, म्हणून मी तिच्यावर फक्त रागावले, तर तिनं मला चक्क थोबाडीत मारली. तुझ्या वडिलांनी मला मूल व्हावं म्हणून सत्यनारायणाची पूजा घातली. आता तूच सांग, आपल्याकडे नेहमी पत्रकार, चाहते, निर्माते येत असतात. त्यांना जर हे कळलं असतं तर आपल्या लग्नाचं बिंग फुटलं असतं. पैशाच्या सगळ्या वाटा बंद झाल्या असत्या. तुझा व्यवसाय काय बुडीत निघालाय. मग तुला रेस खेळायला पैसे कोण देणार? मीच ना. आणणार कुठून ते? राजेश, अरे राजेश, तुला समजत कसं नाही? आपला संसार उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलाय त्यांनी. त्या श्यामला तुझे मोठे पण बघवत नाही रे. बरं झालं वेळी सावध केलंस तू. आता बघ तर खरं. जाऊ दे रे, तुझा आपला माझ्याविषयी गैरसमज होऊ नये ना, म्हणून मी आपलं तुला सांगितलं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. बंद करा तुमचे कीर्तन. सगळ्या बंगल्याची चवच गेली तुमच्या टाळचिपळ्यांच्या गजरात. हा गजर नाहीये, तुमच्या मुक्तीचं पसायदान मागतोय. पसायदान कसलं मागताय? एखादी लावणी म्हणली असती तर मी नाचले तरी असते. हे पहा अक्का. अक्का? खबरदार मला अक्का म्हणाल तर. क्षमा करा, पण परमेश्वराच्या दारात. कसला दार आणि कसलं अंगण? हे काय पंढरपूर समजलात का आळंदी? सदान कदा अभंग आणि भारूड कान किटले ऐकून ऐकून. छी, तो पांडुरंग वैतागून पायाखालची वीट कशी घालत नाही पेकाटात. चला उठा, प्रोड्युसर पत्र करायची वेळ झाली. उठा. एवढा अभंग पूर्ण झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही. असं? मग तुमचा पांडुरंगच उठला तर? म्हणजे हे काय करताय बाई? बैजू, ताबडतोब हाकलून द्या सगळ्यांना. चला बुवा, उठा. खबरदार बाबांच्या अंगाला हात लावशील तर. ए, बोलायचं नाही. या बंगल्यावर फक्त माझा अधिकार चालतो. सुमन, यांचं सामान द्या फेकून. एक क्षणभरही थांबायचं नाही इथं. चला निघा इथून. खूप लाड झाले तुमचे. बघताय काय? चला निघा. जाणार नाही, माझ्या मुलाचं घर आहे. घरातल्या नोकरापेक्षाही जास्त किंमत नाहीये तुमच्या मुलाला. खबरदार, माझ्या मुलाविषयी अपशब्द बोला तर याद राखा. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथाळाचे माथी हाणू काठ. आता आलाच आहे माझा मुलगा. होऊन जाऊ द्या एकदा सोक्ष मोक्ष. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो. हा राजेश, अगदी वेळेवर आलास. बघ, अरे लोक मला धक्के मारून या घरातून बाहेर काढायला बघतायत. सांग ना, अरे तुझ्यासारख्या कर्तृत्वान मुलाचा बाप आहे मी. तुझ्या अपरोक्ष या घरात अनेक गोष्टी घडतात, पण आजपर्यंत मी त्याबद्दल कधीही बोललो नाही. माझ्यासारख्या वारकऱ्याचा अपमान करतात हे. त्याला माझी क्षमा मागायला सांग, त्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही या घरात. सांगते ना. बैजो, या तिघांनाही बंगल्याच्या बाहेर हाकलून दे.
राजेश तू तू सुद्धा राजेश तू सुद्धा बाबा 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 काय झालं तुम्हाला बाबा बाबा मला सोडून गेल बाबा बाबा बाबांच्या आता पवित्र देहाला आग लागेल बाबांना ती आग सहन होणार नाही रे श्याम नाही सहन होणार बाबा जे पाय आयुष्यभर फक्त मंदिराची वाट चालले ते पाय जळून जातील श्याम ज्या हाताने आयुष्यभर फक्त टाळ वाजवले ते हात जळून जातील बाबा ज्या ओठांनी फक्त परमेश्वराचं नामस्मरण केलं ते ओठ ज्या डोळ्यांनी प्रत्येक प्राणी मात्रामध्ये परमेश्वर पाहिला ते डोळे जळून जातील आता काय राहिलं श्याम आता काय राहिलं बाबा बाबा श्याम सोड माझा ऐक मला नाही जगायचं रे मला नाही जगायचं मेरा रडायचं नाही मेरा शांत हो मेरा माझा ऐक मेरा ताई कुठे निघालीस जाऊ नकोस पाया पडते मी तुझ्या मला काही विचारू नकोस मी तुझा संसार पाहायला आले होते पाहिला वहिनी पाहायला आले होते पाहिली सगळं भरून पावलंय मला काही चुकलं असेल तर बहिणीला माफ कर थांबा का आता हिचा जीव घ्यायचाय जीव नाही झडती घ्यायची मला घ्या ना तुम्हाला कोण अडवणार तुमच्या डोळ्यात पैशाची आणि प्रसिद्धीची धुंदी आहे अरे भोग लालसेचे मळवट भरणारे तुम्ही तुम्हाला अबीर बुक्याची किंमत काय कळणार घ्या घ्या झडती घ्या राजेश राजेश काय मग राजेश बघ हे ताई तू चोरी केलीस म्हणजे मोहिनी म्हणत होती तेच खरं ना माझा संसार उद्ध्वस्त करायला तुम्ही इकडे आला होतात ना माझ्याच घरात चोरी करता त्याला चालते ऐकून हात लावू नकोस अरे तिला चोर बोलतो ना तुला लाज वाटायला पाहिजे होती काय काय नाही केलं तिनं तुझ्यासाठी
तुला नाऊ माकू घातलं, तुझ्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून अभंग गोष्टी ऐकवल्यात, तुझे सगळे हट्ट तिनं पुरवलेत, तुला शहरात शिक्षणासाठी पाठवलं, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तिनं तुला वेळच्या वेळी पैसे दिलेत. राजेश तिनं फक्त तुला दूध पाजायचं राहिलं रे. त्यात एक आई आपल्या मुलासाठी जेवढं सगळं करते ना, तेवढं सगळं तिनं तुझ्यासाठी केलंय. म्हणून माझ्याच घरात चोरी करायची, माझाच संसार पकडून काढायचा, मी पोलिसांना फोन करायचा, चालतो इथून. जातो. भूल बकावलीच्या महालात राहण्यापेक्षा आम्ही झोपडीत राहू. पण एक लक्षात ठेव राजेश, आमच्या पाहुणचाराची फार मोठी तुम्ही आम्हाला सजा दिलीत. पदोपदी आमचा अपमान केलात, बाबांचा जीव घेतलात. अरे बाबांच्या चितेला अग्नी द्यायला सुद्धा तू आला नाहीस, आणि आता शेवटी आम्हाला चोर ठरवलं. ज्या जागेवर बाबांनी प्राण सोडले त्या जागेची शपथ घेऊन सांगतो, नाही तुमचं जिनं हराम केलं तर श्याम नाव सांगणार नाही. गेल्या कित्येक वर्षात असं गाणं ऐकलं नाही. नमस्कार. वा वा. मुली, एखाद्या उत्खननात श्रीकृष्णाची बासरी सापडावी आणि त्याला स्पर्श होताच सुरांचा पाना फुटावा अशी तू गायलीस. या अलौकिक क्षणांचा मी साक्षीदार ठरावा यासारखं दुसरं कोणतं भाग्य. मी एक छोटासा संगीतकार, पंडित व्यास. पंडित व्यास? थोर संगीतकार पंडित व्यास? नमस्कार करते. राहू दे, राहू दे. मुली, तुझं नाव काय? मीरा. मीरा. आम्ही गंधर्व कन्या नावाचा चित्रपट बनवतोय. त्या चित्रपटासाठी तू गाशील? मी पंडितजी ती गाईल. तुझ्या कलेचं मोजमाप करण्यासाठी माझी झोळी दुबळी ठरेल. तूर्त हे राहू दे. माझा हा घरचा पत्ता. उद्या सकाळी 8 वाजता आपण माझ्याकडे या. मी आपली वाट पाहतोय. येतो मी. नमस्कार. हॅलो. हाय. चला नारळ फोडा. कोण आहे गायिका? पंडितजी माझी ओळख करून द्या, मलाही आनंद वाटेल. हो, देतो ना. तिच्यावर दडपण नको म्हणून मुद्दाम लोकांसमोर मी आणली नाही. मीरा, मीरा. या मिस मीरा. चंदूलाजी, या गायिकेचा आवाज जर मला देणार असाल तर आय सॉरी. अहो, या गायिका आपल्याला भेटल्यात हे आपल्या चित्रपटाचं भाग्यच समजा. नो नो, ही कुरूप काळी गायिका. कोकिळेचा रंग काळा असतो पण आवाज अमृतासारखा असतो. हिचा आवाज मला भूमिका करताना सतत डिस्टर्ब करेल. हिच्याऐवजी कोणी दुसरी घ्या. ही गायिका जर चित्रपटाला गाणार नसेल तर मला या चित्रपटाचं संगीतच करायचं नाही. चंदूलालजी, चित्रपट माझ्यामुळे चालतात हे जरा समजून सांगा या लोकांना. शामराव, ही घ्या तुमची सगळी सर्टिफिकेट्स. 31 डिसेंबर अखेरपर्यंत तुमचा इन्कम टॅक्स पूर्ण भरलेला आहे. वेळच्या वेळी टॅक्स भरणं हे मी राष्ट्राला अनर्थापासून वाचवणारा अर्थ कर्तव्य समजतो. घ्या ना, चहा घ्या ना. वा वा, काय सुंदर विचार आहे तो तुमचे. अहो, आजकाल वेळच्या वेळी इन्कम टॅक्स कोण भरतो? हो. आणि आम्ही इन्कम टॅक्स भरलाय हं. आणि चहाचा कप सुद्धा भरलाय. माझंही मन भरून आलं तुमची आमच्या विषयीची आपुलकी पाहून. कधी कधी मला दुःखही होतं. दुःख? हो ना. परवा मीराबाईंचा एक प्रोग्राम होता. बर. तेव्हा तिथं सुप्रसिद्ध सिनेतारका मोहिनी भेटली होती. बोलता बोलता सर तुमचाच विषय निघाला. तुमच्या विषयी काय बोलली ठाऊक आहे? काय? अहो, तुम्हा लोकांना ती पॅरासिट म्हणाली. चक्क बाणगुळ. बांडगुळ? अहो, एवढ्यावर थांबली नाही ती. म्हणाली, दुसऱ्याच्या इन्कमला जोंधळ्याचं पीक समजून धाड घालणारे तुम्ही टोळा टोळ. टोळ? मी काय म्हणतो साहेब, हा अपमान तुम्ही अजिबात सहन करू नका. उद्याच्या उद्या तिच्या घरावर धाड टाकून तिला चांगला धडा शिकवा. उद्या कशाला? मग? मी आजच्या आजच तिला नोटीस धाडतो की नाही बघा. घ्या बस, घ्या चहा घ्या, म्हणजे तुम्हाला स्फूर्ती येईल. घ्या चहा. मोहिनी, मोहिनी, बरं झालं आलीस तू. तुझीच वाट पाहत होती. का? काय झालं? नोटीस इन्कम टॅक्सची 20,90,000. 20 लाख? तरी मी तुला पहिल्यापासून सांगत होते, पण तू लक्ष दिलं नाहीस. 10 दिवसाची मुदत दिली.
नाहीतर जप्ती येईल. जप्ती? हं. मा तू काही काळजी करू नकोस. हॅलो. हा हा मी मोहिनी बोलते. हा बोला मोहिनीजी, आज्ञा करा. मिश्राजी आज्ञा कसली? एक विनंती आहे. मला या जरा 2 दिवसात 15 लाख रुपये हवेत. 15 लाख? आय एम सॉरी मोहिनीजी, आपल्या अपोजिशनला गंधर्व कन्या असल्यामुळं आपला पिक्चर फ्लॉप गेला हो. हा हॅलो अण्णासाहेब. आज आली का तुम्हाला आमची आठवण? पैसे आहेत पण मिळणार नाहीत, कारण ज्यावेळी आमचे हात गुंतले होते त्यावेळी तुम्ही ते दगडाने ठेचले. एक दिवस कुत्रा घेऊन आला तो शूटिंगला, त्याचाही कन्व्हियन्स सोडला नाही तुम्ही. परत फोन करू नका. फ्लॉप नटी. सेल्फिश. बोलायचे साधे मॅनर्स नाही त्यांना. जेव्हा गरज होती तेव्हा पाय चाटत होते. मी संपले असेल असं जर वाटत असेल त्यांना तर तो गैरसमज आहे त्यांचा. अरे राजेश, अरे तू तरी पैशाची काहीतरी जुळवाजुळव कर बाबा. मी अरे काहीतरी करा पण मला रस्त्यावर येऊ देऊ नका. मोहिनी बेटा, तू काळजी करू नकोस. आपल्याकडे एक मार्ग आहे. कोणता? राजेश मीराकडून पैसे घेऊन येईल. मी कसा जाऊ तिच्याकडे आणि कोणत्या तोंडाने तिच्याकडे पैसे मागू? अरे तो तुझा अधिकारच आहे. तूच आणलीस तिला या शहरात. एवढ्या मोठ्या बंगल्यात तिला राहायला मिळालं. अरे मोहिनीची सावली रोज तिच्या अंगावर पडत होती म्हणून तर एवढी मोठी झाली ती. का नाही मागायचे आपण पैसे? बोला, काय घेणार आपण? नाही काय नको. नाही नाही असं नाही. या घरात पाहुण्याने काहीतरी घेतल्याशिवाय त्यांना बाहेर जाता येत नाही. काहीतरी घेतलंच पाहिजे. गोपाळ, आजी, अरे साहेबांना दूध वगैरे घेऊन ये. बोला, काय काम काढलंय? आम्हाला बाईना भेटायचं आहे. बाईना भेटायचं? थोडा वेळ थांबा. हा, बाई जरा बिझी आहेत. असं येतीलच थोड्या वेळात. श्याम. कोण आपण? काय हवंय? एवढ्यात विसरला श्याम? मुद्द्याचं बोला, मला वेळ नाही. आय एम बिझी यू नो. श्याम, झालं गेलं विसरून जा. मी तर केव्हाच विसरून गेलोय. लांब 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 ते बसायचं नाही. लांब उभ्यान बोलायचं. बोल, काय हवंय? मला ताईला भेटायचंय. ताई फार बिझी आहे. माझ्याशी बोललं तरी चालेल. काय हवंय? मला 20 लाख रुपये हवेत. 20 लाख? बरं, तुमचा निरोप मी कळवतो. या 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 बसा. तुम्ही नाही, तुम्ही लांब यांना म्हटलं गावले आपल्या इकडे बसायला. या बसा बसा. नमस्कार. नमस्कार. बोला. आम्ही अंधशाळेचे कार्यकर्ते आहोत. थोडीफार मदतीची अपेक्षा आहे. मदत हवी आहे? मदत? हॅलो, हा मीरा. हो, अंधशाळेचे कार्यकर्ते आलेत. त्यांना देणगी हवी असं म्हणतायत. बरं 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 बरं. हो हो. 25,000ची देणगी द्यायला सांगितले तुम्हाला. 25,000. खरंच मीरा म्हणजे ताई म्हणजे नुसते देणग्या देत असते. 25,000. ताई. कीर्तनकार दिनकर बुवा यांच्या स्मरणार्थ हा चेक दिलेला आहे. धन्यवाद. निघतो. नाही नाही, एवढ्यात नाही. बसा बसा. आमच्या घरात पाहुणचार वगैरे केल्याशिवाय लोकांना सोडत नाही. माणूस की आहे ना आमच्यात. गोपाळ, साहेबांना 2 मँगो ज्यूस घेऊन ये. बसा, ज्यूस येईल तिकडे. ताई म्हणजे काय? श्याम. हा, बोला. काय? राजेश, पैसे हवेत ना तुला? मी खूप अडचणी सापडलोय रे. फोन इतका बिझी आहे ना. हॅलो. हा, नमस्कार मनोहर शेठ. काय म्हणताय? हा, स्टेज शो करायचा आहे लंडनला? बरं बरं, लंडनला. हा, बाई 5 लाख घेतील. 5 लाख? हो हो, ठीक आहे. मग या ऍग्रीमेंट करूया. बरं 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 बरं. 5 लाख कुठे पैसे ठेवायचे मलाच प्रॉब्लेम झालाय. ओहो. मला ताईला भेटायचंय. लाईनीत उभं राहायचं, मध्ये मध्ये घुसायचं नाही. मॅनर्स नाही यात काय. माझी बहीण आहे ती.
माझी नणंद आहे ती. वा, आज तुम्हाला नात्याची आठवण झाली. एक वेळ अशी होती तू तिला वहिनी म्हणायची सुद्धा बंदी घातली होतीस, विसरलीस? श्याम, मी ताईला भेटायला चाललोय. जाऊन तर बघ, मोठा आलाय ताईला भेटणारा. चाल निघा इथनं, एक पैसा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. चाल तेव्हा. ठीक आहे, बघून घेऊ. राजेश चल. आवाज करायचा नाही माझ्या घरात. गोपाळ, याला धक्के मारून हाकलून दे. तू खराब बोल रे. किती कुठे हातलं. 40 लाख 40 लाख 40 लाख 40 लाख 1 40 लाख 1 40 लाख 2 45 लाख 45 लाख 45 लाख 45 लाख 1 45 लाख 1 50 लाख 50 लाख 50 लाख 50 लाख 1 50 लाख 1 50 लाख 2 55 लाख 55 लाख 55 लाख 1 55 लाख 1 55 लाख 2 60 लाख 60 लाख 60 लाख 60 लाख 1 60 लाख 2 अरे 65 लाख 65 लाख 68 लाख 65 लाख 1 65 लाख 2 70 लाख 75 लाख 75 लाख 75 लाख 1 75 लाख 2 75 लाख 3 मीराबाई एवढ्या मोठ्या गायिका असल्यामुळे त्यांना या मीराबाई या. चल मा. राजेश चल. थांब वहिनी, तुम्हाला या बंगल्यात राहायचं असेल तर तुम्ही राहू शकता. हो, पण आश्रित म्हणून. हा बंगला माझ्या वडिलांची समाधी आहे. या समाधीची पूजा माझ्या हातून व्हावी, ती दुसऱ्या कुणाच्याही मालकीची होऊ नये म्हणून मी हा बंगला विकत घेतला. हो, याचा पावित्र्य भंग न करता राहायचं असेल तर राहा, नाही तर जा. चल मा. अरे उद्या हा बंगला काय, मी आईने महाल बांधू शकते हे माहिती नाही अजून तुम्हाला. हो ना, पण त्यासाठी पॅरिसच्या राजकुमाराचा चुंबन घ्यावा लागेल. श्याम, मीरा समजावून सांग त्याला. माझी मुलगी देखणी आहे, सुंदर आहे. तिला चुंबन मागणार नाही तर कुणाला मागणार? तुम्ही आहातच ना. चल ग. आणि हो, मी मालक आहे बंगल्याचा. जायला जागा द्यायची. स्पर्श झाला ना तर कपडे महागातले. मोहिनी, तुझा मेनका रिलीज होईपर्यंत इथेच राहूया आपण आणि यांची खमेण उतरूया. नाही येणार रस्त्यावर आणलं तर शशिकाला नाव सांगणार नाही. काय पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, बाबा रे. आई मरी आईच्या नावानं चांग भलं. श्याम, हा. काय करतोस तू हे? जरा डोळे उघडून बघा, मग कळेल. तुमच्या मस्तीचं श्राद्ध घालतोय. पायरी ओळखून बोला. तुझी हिंमत कशी झाली मोहिनीचा फोटो तिथून काढायची? हा, तुम्ही आश्रित आहात, जास्त बोलायचं नाही. मोहिनीचा फोटो तिथे लाव. इतक्या उंचावर त्याची जागा आता राहिलेली नाही. त्याची जागा मी दाखव कुठे येते. मोहिनीला कळलं तर चिडेल ती. एका ख्यातनाम गायिकेच्या घरात हे असे आलतू फालतू फोटो शोभत नाहीत. श्याम, हा. लाज नाही वाटत? माझी बायको आहे ती. पण अजून तिनं तुला कुठे नवरा मानलाय. श्याम, अरे असं असतं तर वहिनी म्हणून तुम्ही मीराला हाक मारू दिली असते. अरे बाबाला नातू बघायचा होता, त्याची तुम्ही मूर्खात गणना केलीत. राजेश, राजेश, अरे बघ कसा बोलतोय तो. याला चांगली शिक्षा दे. हे आश्रित लोकांनी जास्त बोलायचं नाही. शी, शी, शी. आश्रित? हा. अरे आश्रित तर तू आहेस. हा. मी तर तिचा भाऊ आहे, भाऊ. काय सांगतो? आणि हे सगळे तिचे सगळे सोयरे आहेत. हा. तू कोण आहेस? राजाचा हत्ती आणि काजवा दाखवतो बत्ती, तशी याची तऱ्हा. राजेश, मी याला ऑब्झर्व केलंय रे. यानंच आपल्यात भांडणं लावून दिली. दुसऱ्यांची घरं जाळायची आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायची. शशिकाला बाई, हे आवाज सोडून बोल नकोस. आजपर्यंत आम्हा बहीण भावंडात तेल होतात आलायस तू. अरे काय अधिकार आहे तुझा? काय तुझी किंमत? कोण तू? कोण मी? खरंच प्रश्न विचारत बसू नकोस. निघितून
अरे आम्हाला आश्रित समजतोस? अरे आश्रित तर तू आहेस, म्हणून तर पोट भरण्यासाठी कुत्र्यासारखा लाळ घोटत फिरत असतोस मीराच्या मागे. शट अप. श्यामला कुणी एक शब्द बोलू नका. का? कोण आहे तुझा तो? लग्नाचा नवरा तर नाही ना? नवरा? समजलं कोण आहे तो? अरे याही पेक्षा खूप काही आहे तू माझं. खूप खूप केले त्यानं माझ्यासाठी. मीरा, श्याम, अरे तूच तर माझं सर्वस्व आहेस. आश्रित आणि असं बघत राहू नये. चल. हा ओके. या ओके बाय देन. वहिनी, येस. मी तुझ्यासाठी भेट आणलीये. तू काय देणार मला भेट? जगात ज्या ज्या गोष्टी स्त्रीसाठी निर्माण झाल्या आहेत त्या सगळ्या उपभोगल्यात मी. तू काय आणलंस मला? बघ ना, मी आहिवाचं लेणं आणलंय तुझ्यासाठी. काय? साडी. वहिनी, बाबांची सून म्हणून त्यांची शेवटची इच्छा पूर्ण कर. घे ही साडी नेस. मी ही साडी नेसू? वहिनी, या भरजरी शालूमध्ये तुझं रूप निरखायचं होतं, पण तू साडी फेकून दिलीस. अगं काय करणार? कधी अंगावर कपड्याची सवय नाही तेव्हा फेकूनच देणार. अगं चिंध्या पांघरणाऱ्या बावल्या या, त्यांना साडीचा घरंदाजपणा काय कळणार? हे तू मला सांगायचं नाहीस. काळाच्या पुढे धावणारी स्त्री आहे मी. अरे नाही कोण म्हणतोय, धावा ना, पण जरा कपड्याचं भान ठेवून. आणि तसं पाहिलं तर मोहिनी, शालू पैठणी या शब्दांना अंगावरच काय, पण तुमच्या अंगणाची मज्जा वाचतो. म्हणून तो तुमच्या दारात तुळशीऐवजी निवड गवतो. आय लाईक कॅक्टस फ्लावर. साडीचं कौतुक करू नका, फाटून जाईल निवडुंगाच्या काट्यात ती. अरे हट. हजारो वर्षातून स्त्रीच्या चारित्र्याचं रक्षण केलं, ती निवडुंगाच्या काट्यानं फाटेल? अगे या साडीच्या पदरानं संस्कृतीचं पालन पोषण केलं. कुंतीनं भीमाचं गर्वहरण केलं ते याच साडीच्या पदरात. एक आई आपल्या मुलाचं तोंड पुसते ते याच साडीच्या पदरानं. एक गृहिणी आपल्या संसाराची सारी सुखदुःख झेलते ती याच साडीच्या पदरात. मोहिनी, साडी म्हणजे भोळ्या भाबड्या बायकांचं नेसणं नसून आपल्या मानवी जीवनाच्या उदात्त संस्कृतीचं महावस्त्र आहे. चल मीरा. सुप्रसिद्ध सिने तारका मोहिनी 4 वर्षापूर्वीच विवाहबद्ध. इम्पॉसिबल. हॅलो मॅडम, या शहरामध्ये 15 थिएटर्स मध्ये आपलं पिक्चर रिलीज झालंय, पण एकही शो हाऊसफुल नाहीये. डॅम इट. मॅडम, या सर्व गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात. मी? हो तुम्हीच. अहो संसार करायचाच होता तर अभिनेत्री झालातच कशाला? अहो पेपरच्या बातमीनं खळबळ माजवली आहे सगळीकडे. हो सगळा चाहता वर्ग नाराज आहे तुमच्यावर. हे पहा, ही बातमी चुकीची आहे. मला संपवून टाकण्याचा कट येतो. माझं लग्न झालेलं नाहीये. हो. हॅलो हॅलो हॅलो. मीरा, अगं पाणी राहू दे. इकले इकले. अरे काय झालं ते तरी सांग. अगं काय झालं, या वर्षीच्या संगीत शिरोमणी पुरस्कारासाठी तुझी निवड झाली. खरंच? बाबा, तुमच्या मुलीला संगीत शिरोमणी पुरस्कार लाभलाय. ही सगळी तुमचीच पुण्याई, तुमच्याच आशीर्वादाचं फळ आहे हे. मीरा, आज बाबा हवे होते नाही? खूप खूप आनंद झाला असता त्यांना.
आज धन दौलत प्रसिद्धी तुझी कला सगळं सगळं पण बाबाच नाहीयेत. श्याम, बाबा आहेत. चांगला विचार कधीही नष्ट होत नाही. नंदादीप कधीही विझत नाही. तो आहे म्हणून तर आपण त्याच्या उजेडात जगतो आहोत. आता मला बाबांच्या इच्छा पूर्ण करायच्या. श्याम, पहिली इच्छा गावात संगीत शाळा स्थापन करायची आणि दुसरी इच्छा वहिनीला हिरवा चुडा भरायची. तरच बाबांच्या आत्म्याला शांती लाभेल. बाबांची पहिली इच्छा पूर्ण होईल पण दुसरी इच्छा तेही मी पूर्ण करेन. हं, बाबा काय म्हणत होते ठाऊक आहे ना? काय ग? विंचवाचा धर्म आहे चावणं हं. आणि आपला धर्म आहे त्याला मोहमयी पाण्यापासून वाचवणं. बाबांचा धर्म विसरून कसं चालेल श्याम? ठीक आहे. नाहीतरी लग्नानंतर आपण महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलोच नव्हतो. हं. तर दर्शनी होईल आणि येताना तुझा हिरवा चुडा घेऊन येऊ. आणि हो, येताना गावी जाऊ. गावकरी सगळे आपले वाट बघतायत. अच्छा, मग उद्याच जाऊया. बर बाबा. काय झकास गाडी गाडी काय झकास दिसतंय. नमस्कार. राम 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 राम. काय या, होतो भाऊ? या मंडळी काय गणपिया? बरं झालं. बसा बसा. आहो बसा. अगं मीरा, आम्हा सगळ्यांनाही आनंद होतोय बघ. अगं तुझं नाव रेडिओवर येतंय, पेपरात फोटो छापून येतात. अगं तुझी कीर्ती ऐकून जीवाचं सोनं झालं आमच्या. आपल्या गावाचं नाव वाढवलंच पोरी तू. खरं तरी सगळं बघायला दिनकर भाऊ पाहिजे होता नाही रे? वय वय मीरा, आम्ही गावकऱ्यांनी असं ठरवलंय की दिनकर बुवांचा पुतळा चौकात उभारायचा. तुमची कल्पना चांगली आहे पण पुतळ्याऐवजी आपण त्यांच्या विचारांचं स्मारक उभारू. म्हणजे आपल्या गावात शिक्षणाची सोय नाही, शाळा नाही, दवाखाना नाही, वाचनालय नाही, संगीत शाळा नाही. आपण या योजना सुरू करू. हा घ्या 5 लाखाचा चेक. आजपासून हे गाव मीराने दत्तक घेतलं असं मी जाहीर करतो. मीरा, अख्ख्या गावाची आई शोभावीस एवढं मोठेपण आहे बघ तुझं. आम्हाला इसरली नाही, जीवाचं सार्थक झालं. कशी विसरेल? या पदरात तुमच्या पायाखालची पवित्र माती मी बांधली. या मातीत मी रुजले, अंकुरले, वाढले. या मातीतच माझे मोठेपण सामावलंय. वहिनी, तुला हात जोडून माझी एकच विनंती आहे. बाबांची इच्छा पूर्ण कर ग. कसली ग इच्छा? हा महालक्ष्मीचा हिरवा चुडा भर. अगं एवढंच ना? अगं मग तू तुझ्या हाताने भर की तो हिरवा चुडा. ये ये ना. बाबांच्या आत्म्याला खूप खूप शांती लाभेल. त्यांना खूप आनंद होईल. आज हा हिरवा चुडा तू. अगं हात, हा सवाशिणीचा हात वाटला की काय तुला? हा मोहिनीचा हात आहे. असल्या चुड्यावर विडा खाऊन थुंकते मी. थू. अगं माझ्या थुंकीने तो आपोआप हिरव्याचा लाल होईल. हा जादूचा खेळ नाही वहिनी, हे सत्पन आहे महालक्ष्मीचं. तुला वाटत असेल ही काचेची बांगडी आहे पण नाही, ही 14 चौकडी आहे. विश्वाचा फेरा आहे. सौभाग्य कंकणाशिवाय स्त्रीला शोभा नाही, त्याशिवाय स्त्री ही अपूर्ण आहे. अगं वहिनी, सती सावित्री, सती अनुसया, सती अहिल्या आणि गावोगावातील भोळ्या भाबड्या स्त्रियांना जाऊन विचार, त्या सांगतील तुला या हिरव्या चुड्याचं महत्व. वहिनी ऐक ग वहिनी, नाही म्हणू नकोस, काहीतरी भलं बुरं होईल. शट अप. नॉनसेन्स. यापुढे जर या चुड्याविषयी माझ्यासमोर एक ब्र जरी काढलास तरी त्याच क्षणी मी तुझ्या भावाला घटस्फोट देईन. श्याम, कसं होईल रे माझ्या वहिनीचं? कसं होईल माझ्या राजेशचं? माझ्या बाबांची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही कधी श्याम. होईल मीरा, होईल. अगं चांगल्या आचाराचा, चांगल्या विचाराचा पराभव करणारा अजून कोणी जन्माला आलेला नाही. तुळशी माते, या घराण्याची आबरू राख.
या हिरव्या चुडाचा मान राख, जपून ठेव, जतन करून ठेव. जशी रुक्मिणीच्या मदतीला धावून गेलीस, विष्णूला थारा दिलास, प्रत्येक घरासमोर सुवासिन म्हणून उभी राहिलीस, तशीच आज सुवासिन म्हणून या हिरव्या बांगड्या भरून घे. माझ्या वहिनीची ठेव, जपून ठेव. सलाम साहेब. भाई, हो भाई उठा. निर्मते साहेब, निर्माते साहेब, ठेवा. आता स्वप्नात सुद्धा निर्माते दिसायला लागले. चला चला उठा, मी आलोय. साहेब माझ्यासाठी गजरा आणलाय का? आणलाय ना, तुमच्यासाठीच आणलाय. साहेब किती चांगले आहोत तुम्ही. साहेब मला उठवा ना. अशी चालगत उचला. असं काय करताय? माझाही एक जमाना होता म्हटलं. मोहिनीपेक्षाही देखणी होती मी. मी रस्त्याने चालले की तरुण पोरांच्या नजरेत यौवनाचे खंजर खुपसायचे. म्हाताऱ्या माणसाच्या काठीला यौवनाची पालवी फुटायची. आडवाटेचा पाऊस सुद्धा मला भिजल्याशिवाय कधी पुढे गेला नाही. पाऊस भिजल्याशिवाय जात नाही. आता साहेब, पुढे जायचं पाऊस. साहेब मूर्ख नालायक, माझ्या अंगावर पाणी टाकतोस. खूप झाले चोचले तुमचे. चला चला ती फरशी पुसायला घ्या. साहेब मी तू नाही, तुम्ही. हा. मी पुसू फरशी? मग काय मी पुसू? मीराबाई यायच्या आत फरशी कशी लकलकीत झाली पाहिजे. अरे ना, मोडेन पण वाकणार नाही. मी राज्य केले या बंगल्यात. मला असली कामं करायला लावतोस का? मला नाही सांगितलं, मीराला नाही सांगितलं. आज ती तुमच्यावर वेळ आली शशिकला बाई. मी फरशी पुसणार नाही. पाहिजे यांचं सामान बांध, यांना हकलून दे. मला तू आणि हो, त्यांच्या अंगावरची साडी सुद्धा काढून घ्या, आपलीच आहे ती. खरंच तुम्हाला हकलून देणार? अरे नुसतं हकलून नाही देणार, तर जसं मीराच्या पिशवीमध्ये तुम्ही दागिने लपवले होते ना, तसेच दागिने लपवून तुम्हाला चोर ठरवून तुमच्या तोंडाला काळापासून इथं हकलून देणार. काय करताय? कामाला लागा. हे, तू नाही. इकडे इकडे. हे फार कष्ट वाटत, जरा स्माइल द्या. ही जात काय करते? चला तिकडे. हा, हा, शाबास. खाली बघा. हा, फरशी कशी एकदम लकलकीत झाली पाहिजे. इकडे बघा. मूर्ख, बेअक्कल, अक्कल नाही तुम्हाला? सांगता येत नाही कामावरून काढून टाकले पाहिजे तुम्हाला. मग तुम्ही काय करता हे? काही नाही रे, वेळ जात नाही म्हणून जरा टाइमपास. काय टाइमपास? वा उठा, शोभत नाही तुम्हाला. वा 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 वा. सासूचे कैवार घेणारे जावय बापू, शेवटी पालत्या घड्यावर पाणीच. ऐजो हो, जा बाबा, साहेबांसाठी नजराणा घेऊन ये जा. जशी आठवण. बापरे, कुठून आणला गेला. बघत काय बसलाय, काम सुरू करा लवकर. हो हो करते. ही बादली बाहेर पिंप ठेवलाय, तो पाण्याने भरायचा नाही. होय करायचं नाही, लगेच निघायचं. श्याम, चांगलं सांगितलं समजत नाही तुम्हाला? मी असली कामं करणार नाही. ताबडतोब निघायचं. घे ती बादली. अरे घे. हा, थांब जरा. स्माइल दे. हा, क्विक, मार. काय बात नाही ऐकलं रे? जा, श्यामा. हा. लागते, लागते. आई ग, हा रांग दुखते का ग मामा? हो ना ग बाई. आई 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 ग. माझ्या माला काम सांगतो, गुलाम समजतो. काही नाही राजेश, हे सगळे तुझ्या बहिणीची फूस आहे. अगं पण मी तरी काय करू? ऐक,
खूप अंग दुखतंय अरे ग. हो ना, अरे मला तर उठता येत नाही बसता येत नाही. आई ग थांबा, मी श्यामला जाऊन जाबच विचारते. अगं नको नको नको. अगं तुला सुद्धा काम सांगायला मागे पुढे बघायचं नाही तो. अगं आई ग, आई आई आई, माझ्या अंगावर कवचकुलीची पावडर पडल्यासारखी आग होते माझ्या अंगाची. आई अगं आई ग, कवचकुली आयडिया. राजेश, हं? मोहिनी, जसा त्यांनी आपल्याला त्रास दिला ना हं. तसा त्यांच्या असूड उगी आपण. तू असं कर, हं. कवचकुलीची पावडर घेऊन ये. मी ती त्याच्या टॅल्कम पावडर मध्ये टाकते. मिशीला कांदा बांधून नाही पाय धरायला आला तर शशिकालाबाई नाव सांगणार नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. मीरा, मीरा का किती वेळ? तू तयार कधी होणार आहेस? अगं सकाळी 10 वाजता गाण्याचं रेकॉर्डिंग आहे. दुपारी 3 वाजता एका कार्यक्रमात तू चीफ गेस्ट आहे. संध्याकाळी 6 वाजता संगीत शिरोमणीचा बक्षीस समारंभ आहे. तू तयार कधी होणार? अगं तू नाश्ता कधी करणार आहेस? करते रे. हा, किती काळजी करतोस माझी? मग एका मोठ्या बायकोचा नवरा आहे मी. नाही श्याम, हं. उलट मीच एका विशाल मनाच्या माणसाची पत्नी आहे. हं? तुला खरं सांगू, हं. गाण्यापेक्षा तुलाच गात्रावंसं वाटतं. अगं मग तू कशाला गातेस? मीच गातो ना. पुरे पुरे पुरे. चल चल लवकर पावडर घे चल लवकर लवकर. हा, हा. मग थोडी पावडर लाव. बरं बाबा. अगं सावकाश. मोहिनी, मा कुठे ग ती मीरा? बसली मेकअप रूम मध्ये. आज तिच्या अंगाची लाही लाही झाल्याशिवाय माझ्या मनाला काही शांती नाही मिळणार. अगं बघ, आज दिवसभर नाचतच राहणार आहे ती. चल चल, तोपर्यंत आपण तयार होऊन घेऊ. चल चल, आज कदाचित आपल्याला नवं पिक्चर मिळणार आहे. हा. मोहिनी, तुझ्याकरता पावडर आणली मी. बघ कसं वास येतो. छान आहे काय ना? छान वास आहे ग. हो सॉरी सॉरी. तुलाही लाव ना. हो हो. वा, काय छान आहे वास ग. आहे ना? छान आहे की नाही? आज तू मात्र कमाल केलीस हं मा. आज केवळ तुझ्यामुळे ती ख्यातनाम गायिका मला नाचताना बघायला मिळणार आहे. त्या श्यामचा मला नक्षात उतरवायचा होता. आता बायको नाचायला लागली की बस तिच्याबरोबर पेटी तबला घेऊन ढिंचांग ढिंचांग करत. चांगली खोडच मोडत त्यांची. हा? हा? अरे बापरे, हे काय झालं? हातकोली स्वतःला उलटली की काय? अरे अरे वा 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 वा. रंबा उर्वशी नाचती बंगल्यात. थांबा, तुम्हाला मी ठेका देतो. म्हणजे काय जरा आम्ही आंबे आम्ही खाचकुलीचे ग बाई. दुसऱ्यावर खाचकुली टाकताना स्वतःवर उलटली बाई. आहा वा वा गुलबी. दुसऱ्याला खाचकुली टाकताना स्वतःवर उलटली बाई. मीराबाई, आजचा कार्यक्रम खरोखर फार छान झाला. त्या कार्यक्रमात हा पुरस्कार घेताना तुम्हाला काय वाटलं? प्रकाशाचे गाणे, अंधारा रात्री, आनंद यात्री मी आनंद यात्री. आज तुमच्या मधुर रसवंतीनं सारा भारत वेडावलाय. तुम्हाला काय वाटतं? हे सारं श्रेय माझ्या बाबांना आहे. आणि सावलीसारखा माझ्या पाठीशी उभा असलेला माझा पती श्याम आणि रसिक. संगीताकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन? संगीत हे परमेश्वराचं रूप आहे. ती निसर्गाची एक भाषा आहे. त्यामुळे आपण माणसाच्या मनात मानवता कोरू शकतो. खरं तर या विध्वंसक जगामध्ये शस्त्रांना संगीताची पालवी फुटल्याशिवाय शांततेचे सूर उमलू शकत नाही. बंदुकीची बासरी आणि खंजीराची खंजीरी व्हायला कितीचा वेळ लागणार आहे? संगीतात एवढी शक्ती आहे? होय, कारण संगीत हा संस्कृतीचा श्वास आहे. चराचराला आनंद देणारा, कधी न दिसणारा पण ऐकू येणारा परमेश्वर आहे. बाय द वे, तुम्ही म्युझिक रिसर्च अकॅडमी या संस्थेनं आयोजित केलेल्या संगीत सुरभी या स्पर्धेत भाग घेणार का? मला स्पर्धा आवडत नाहीत. मॅडम, रागवू नका, जरा स्पष्टच विचारतो. आवडत नाही की समोर नृत्यामध्ये प्रवीण असलेली मोहिनी आहे म्हणून भाग घ्यायला घाबरताय? नाही, मी घाबरत नाही. पण माझ्या कलेला जर कुणी ललकारलं तर मी माझ्यासाठी नव्हे पण माझ्या कलेसाठी नक्कीच स्पर्धेत भाग घेईन.
आभारी आहे. या. सुप्रसिद्ध गायिका मीरा देवी यांना यावर्षीचा शिरोमणी पुरस्कार. जगाला हिच्या मुलाखती वाचून आणि फोटो पाहून माझ्या पोरीच्या विरुद्ध स्पर्धेत उभी राहते काय? तोंड बघा, माझी एवढी देखणी पोरगी, पण सदान कदा या काळ्या कुबजेचं कौतुक. फाडा फाडा, आणखी बारीक तुकडे करा. मीराचं मोठे पण भगवत नाही म्हणून पेपर फाडताय ना, त्यापेक्षा आसुवाने भरलेलं तुमचं मन का नाही फाडत? हो मीच. तुमचा निवांतपणा बघून तुम्हाला भेटायला आलो. बैजू, हे बैजू. हॅलो हॅलो. बाई बाई मन मोराच कसा पिसारा फुलला. काय चपला कोणाच्या आहेत? तुझ्या आणि मीराच्या. कशा आहेत? हं? आहेत ना? त्याला पॉलिश करा. मी पॉलिश करू? हा, नुसतं पॉलिश नाही, चांगलं चकचकीत करा. तुमचं स्वच्छ प्रतिबिंब त्यात दिसायला हवं. मी त्याला हात लावणार नाही. ठीक आहे. मग आपला रामबाण उपाय. उठाय का ना, यांना धक्के मारून हाकलून दे. चला. श्याम, या अपमानाचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. वायफाय बडबड करायची नाही. अरे अरे, पण माझे हात काळे होतील ना. अहो, ज्यांचं मन काळ त्यांनी याची फिकीर करू नये. जास्त बोलायला लावू नका. 1 2 3 चला, पटापट पटापट चकचकीत झाले पाहिजे. हो हो. लागली का मला? आणखी असेल ते घेऊन ये. मा काय? जिना हराम केलंय मेल्यानं. अरे बापरे, मी निघतो, नाही तर मलाही काहीतरी काम सांगेल मला तो. अरे राजेश, तुम्ही असं काय पळून चाललायस काय? ही कामं कोण करणार? कपडे नाही धुवायचे? चल बाबा, चल 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 चल. मी कपडे धुवू? हा, नुसतं धुवायचे नाहीत. पहिले धुवायचे, मग नीळ द्यायची, मग इस्त्री करायची, मग जेवायचं. नाही तर बसल्या बसल्या तुला जेवण कसं येणार? काहीतरी व्यायाम पाहिजे ना. श्याम, तुम्हाला नोकर समजतोस? माझा अपमान करतो? अपमान कुठे करतोय? अरे केवढा मोठा मान आहे तुझा. एका मोठ्या गायिकेच्या कपडे धुण्याचा मान तुला मिळाला. नशीब काढलंस रे पोरा, नशीब काढलंस. चल, जास्त वेळ बोलत उभं राहायचं नाही. उचल आणि कपडे धुणे बघू. पकड पकड. आणि काय सांगितलं तुला? नेहमी काम करताना चेहरा हसरा पाहिजे. हस नाही तर फोटो काढतो. हस हस. आणि हो, माझे कपडे पाठवून देतो काढल्यावर. अरे बापरे. चंपा, माझ्याही चपलांना पॉलिश कर ग. मा, तू तू हे काय करतेस? पॉलिश? अगं उठ. नको ग बाई, तो राक्षस येईल आणि दुसरंच काहीतरी भलतं काम सांगेल. अगं उठ. उठ. बाई ग, तू माझी मायस आणि मीराच्या चपलांना काय पॉलिश करतेस? निर्मात्याचे पाय चाटण्यापेक्षा हे जास्त बरं नाही का? शट अप. नॉनसेन्स. आवाज चढवायचा नाही. हा माझा बंगला आहे. इथे फुकट बसून खायला मिळणार नाही, काम करायचं. अरे जा. माझ्या माचा असा अपमान करतोस? हा, आणि हो शशिकला बाई, तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे. उद्यापासून बंगल्याच्या मागे तेलाचा घाणा सुरू करतोय. तेव्हा तुम्हाला प्रमोशन आहे बरं का? आज तुझे दिवस आहेत म्हणून तुझी एवढी मिजाज चालली. उद्या माझ्या मोहिनीचा एखादा चित्रपट हिट होऊ दे, मग बघ गेलेलं सगळं वैभव पायाशी लोळण ठेवील आमच्या. मग तुलाच या बंगल्यात पाणी भरायला ठेवील. मा, हे माझ्या करिअरला लागलेलं ग्रहण आहे, ग्रहण. पण ते आज ना उद्या नक्की संपणार आहे. अरे ग्रहण हे फक्त चंद्र सूर्यालाच लागतं. हो, त्याच घराच्या सावलीचा विळखा इतका आवडणार आहे की तुमचं अस्तित्वच पुसून टाकणार आहे. पुसून टाकायला आम्ही काय पाठीवरचे गम म्हणावं? माझ्या समोर आवाज करायचा नाही. गारुडीच्या पुंगीसारखा आवाज बंद करून टाकेन तुमचा. आवाज बंद करी. आवाज बंद करी. मीरा, 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 मला क्षमा कर ग, क्षमा कर. पण हा छळ थांबव ग, छळ थांबव. उठा. पाया काय पडता? मा, तिच्या पायावर मस्तक ठेवताना आमच्या ताठ मानेचा तरी विचार करायचा होतास.
का पडलीस तू तिच्या पाया? अगं मीरा, किती झालं तरी आपण सगळे सोयरे. आता आमच्या हातूनही काही चुका झाल्या असतील, पण त्याची ही शिक्षा. मा, मीरा, झालं गेलं, आपण सगळं विसरून जाऊया आणि गुण्या गोविंदाने राहूया. मोहिनीची आई. अरे, आजपासून मीराची आई म्हणून हाक मारलीस तरी आवडेल मला. अरे, आपण एका घरात राहतो, बसतो, उठतो, मग एकमेकांना पाण्यात का पाहायचं? शेवटी या घरातली वडीलधारी म्हणून या गोष्टीचा मला विचार करायलाच हवा. श्याम, मीरा, आपण सगळं झालं गेलं विसरून जाऊया. आजपासून मला एक नाही 2 मुली आहेत. एक मोहिनी आणि दुसरी मीरा. काळ्या कुबजेचे पाय धरलेस तू? शी, माझ्या समोर तो काळा कोळसा आहे, कोळसा. हो ग, तो काळा कोळसाच आहे, पण त्यालाच कोकिळेचा कंठ फुटलाय ना, म्हणूनच तो रसरसून पेटलाय, चिकटून बसलाय काळजाला. त्याच्या नकळत त्याला विझवलाच पाहिजे, म्हणूनच त्याच्यावरची राग फुंकून टाकले मी. म्हणजे काय करायचं ठरवलंस तू? श्याम म्हणावलं तर आवाज बंद करीन काय? मग मोहिनी, हा समज आपण मीराचाच आवाज बंद करायचं ठरवलं तर? मा, आवाज बंद? पण कसा? सोपं आहे. पानाच्या विड्यात औषध टाकून देऊया. माझ्या पोरीच्या विरुद्ध स्पर्धेत उभी राहते काय? गुड आयडिया. हा. वा 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 मीरा, आज खरी मैफल रंगली. खऱ्या अर्थाने या बंगल्याला घर पण आलं. वा मीरा, मलाही खूप आनंद झाला. हा, आज माझ्या गाण्याचं सार्थक झालं. पण काहीही म्हण मा, पानाच्या विड्याशिवाय गायला आणि ऐकायला काही रंगतच येत नाही बघ. खरे खरे, मी आत्ता पानाचे विडे घेऊन येते. ताई, आज अशी गायलीस की आमच्या अहंकाराची सगळी पानच गळून पडली. घे ना राजेश, घे. श्याम, घे. आज बघूया तरी कोणाची जीभ किती रंगती आहे ती. आम्हाला तरी कळेल की आपल्या बायकोचं कोणावर किती प्रेम येते. वा 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 वा, तुमच्या हातामुळे पानाची चवच बदलली. अरे, लाईट कशी गेली? लाईट हे बैजू, कशी गेली रे? लाईटचं बघ जरा. अरे अरे काय रे? अगं मीरा, तू घे ना पान, घे. घे ना. आता माझ्या हाताची चव बघा. घ्या ना, घ्या. ए घ्या. ए, तुला लवंग घ्या बाबा. आज अशी गा मीरा की बस बघूया पान रंगते की गाणं. सगळ्यांचे आवाज बंद झाले पाहिजेत. मीरा, गा. वा, असं गाणं आजपर्यंत ऐकलं नव्हतं, नाही का? मग बायको कोणाची आहे? काय शशिकला बाई? नाही, मीरा अशीच गात राहिली तर होतील की नाही सगळ्यांचे आवाज बंद? काय काय झालं? गायचंय तुम्हाला? अरे वा, गाता येतं तुम्हाला? अरे वा, काय पट्टी लागली आहे बाईंची खरंच. हे काय बोलता येत नाही? आवाज बंद झालाय? अरे मा, बोलत का नाही तुम्ही? वा 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 वा, कमाल झाली. मीरा तर सगळ्यांचा आवाज बंद करणारं गाणं गायली होती, पण आवाज तर यांचाच बंद झालाय. मोहिनी, राजेश, ऐकायचं का आवाज बंद होणारं गाणं? मा, राजेश, डॉक्टरला फोन कर लगेच. चल, त्याचा आता काहीच उपयोग होणार नाही, कारण शशिकला बाई आता आयुष्यभर मुक्या राहणार. वा वा वा, बंगला कसा आता शांत वाटणार आहे आता. आता पूर्वी वाव वाव वाव, आणि आता काय 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 छताला टांगू? नाही मग काय 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 भाषा काही
काय 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 हा तोंडाला काळ फसू हाय? मुक्या माणसांनी जास्त बडबड करू नये बैजू. बरं झालं आलास ते. काय बोलतात मला कळतच नाही. लिहून द्या बघू. त्याला लिहा. आवाज कमी. जास्त बोलायचं नाही मुक्या माणसाने. काय बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. काय लिहिलंय बघू. बघून घेईन. घ्या बघून घ्या. मी पण तुम्हाला बघून घेतो. शाबास. कसा पोलीस स्टेशन मधला फोटो वाटतो की नाही. वा वा. आता तुम्ही ट्रेन मध्ये फिरायला मोकळे उद्यापासून. तुम एक पैसा दोगे 10 लाख देगा. माझ्या माची टिंगल करायची नाही. श्याम हा काय प्रकार आहे? अगं तुझा मोठेपणा त्यांना बघवत नाहीये. तू स्पर्धेत भाग घेऊ नयेस. फक्त आपली मुलगी स्पर्धेत श्रेष्ठ ठरावी म्हणून पानाच्या विड्यात औषध घालून तुझा आवाज बंद करायचा डाव होता यांचा. मा खूप वाईट वागला तुम्ही माझ्याशी. काल तर तुम्ही मला तुमची मुलगी म्हणालात आणि आज अहो तुम्ही मला सांगितलं असतं तर मी आयुष्यात कधीच गायले नसते. तुमच्या मुलीच्या विरुद्ध स्पर्धेत कधीच भाग घेतला नसता. उपकाराची भाषा करू नकोस. तुझ्या आवाजाने मी कधी दिपून गेले नाही आणि दिपणारही नाही. आता तुझं आणि माझं मोठेपण उद्याच्या स्पर्धेत सिद्ध होणार आहे. आणि लक्षात ठेव तुझ्या आवाजावरच नाही तर तुझ्या जीवनावर माझं सौंदर्य मात करणार आहे. अजिंक्य होणार आहे मी. ठीक आहे. मग आपली भेट आता स्पर्धेतच होईल. डॉक्टर मोहिनी. डॉक्टर डोंट वरी. सायलेन्सर मुळे मोहिनीच्या चेहऱ्याचा एक भाग जळून गेलाय आणि त्यावर उपाय म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी. डॉक्टर काही झालं तरी मोहिनी चांगली झाली पाहिजे. ऑपरेशनचा सगळा खर्च मी करेन. ठीक आहे. साहेब 2 दिवस तुमच्या पोटात अन्नाचा कण नाहीये. ते थोडं दूध पिऊन घ्या आणि थोडं घडीभर पडा. 2 दिवस तुम्ही झोपला सुद्धा नाही आहेत. हिच्यामुळे मी मुकी झाली. हिच्यामुळे मोहिनीचा ऍक्सिडेंट झाला. कुरूप झाली माझी मोहिनी. हिला शिक्षा मिळालीच पाहिजे. हे दुःखाचं मूळ आहे. ते उपटून काढायलाच हवं. हे दुःखाचं मूळ आहे. हे उपटून काढायलाच हवं. हे दुःखाचं मूळ आहे. हे उपटून काढायलाच हवं. हे दुःखाचं मूळ आहे. हे उपटून काढायलाच हवं.
बाईसाहेब हॉस्पिटलमधून फोन आहे. हॅलो हॅलो. काय ऑपरेशन सक्सेस? आई महालक्ष्मी, श्याम, अरे वहिनी बरी झाली. अरे वा. ही सगळी महालक्ष्मीची कृपा. हो हो हो. तू जा हा. आणि लवकर पेढे घेऊन ये. ताबडतोब घेऊन येतो. लवकर ये. व्हेरी गुड. ऑपरेशन इज सक्सेसफुल. हळू, सावकाश, हळूहळू डोळे उघडा आणि आता आरशात पहा. तुला कुरूप मी केलंय तुला कुरूप. नाही, सौंदर्याची घमेंड होती तुला. मला काळी कुरूप म्हणून हिनवलास. आता म्हणशील मला कुरूप. करशील एवढा नकरा? नाही नाही मीरा, तू माझा अपमान केलास, मला मारलास, आयुष्यभर काळ्या रंगाला नाव ठेवलेस. तोच काळा रंग आता तुझ्या चेहरा मी लावलाय. तुला कुरूप मी केलंय. हा बदला आहे, सूड आहे. हा बदला आहे, हा सूड आहे. नाही मीरा, मीरा. अगं ओढू नकोस. आत्ता डोळा लागलाय तिचा. उठव तिला. अगं खूप थकली आहे ती. महालक्ष्मीला तुझ्यासाठी साकडं घालून 2 दिवस 2 रात्र जागत बसली होती. बघ कशी शांत झोपली आहे. अरे मॅडम, हॉस्पिटलमधून फोन आला ना तेव्हाच त्यांनी देवासमोरची जागा सोडली. शट अप. श्याम, उठव तिला आणि बघ म्हणावं हे चेहऱ्यावरचं पाप. तुला मी कुरूप झालेलं बघायचं होतं ना. उठ आणि बघ बघ मी कुरूप झाले. आता कशाला उठेल ती? सगळ्या मनासारख्या गोष्टी झाल्यात ना तिच्या. आता झोप झोप म्हणा शांत. अरे झोप नाही, झोपेचं सोंग आहे सोंग. आता डोळे उघडायची लाज वाटत असेल तिला. ते काय नाही, उठव तुझ्या बहिणीला. बहीण? अगं बहीण म्हणून घ्यायला पण लाज वाटते मला. हिला टंकिडे टंकिडे. माझा संसार उद्ध्वस्त करून टाकला हिने. उद्ध्वस्त? अरे मातीमोल केलाय हिनं. मला मूल व्हावं म्हणून सत्यनारायण घातलास. मी हिरवा चुडा भरावा म्हणून किती हट्ट धरलास तू. आणि मी तुझ्यासारखी कुरूप दिसावी, सामान्य दिसावी म्हणून माझा ऍक्सिडेंट घडवून आणलास. डॉक्टरांना लाच देऊन माझ्या सुंदर चेहऱ्याला काळी त्वचा लावलीस तू. किती राक्षसीन पापिणी आहेस तू. मोहिनी, राजेश, तुम्ही आता ओरडण्यात काही तथ्य नाही. तिला आता शांत झोपू द्या. भोळेपणाचा आव आणलास पण पोटात विष होतं तुझ्या. सर्पिणी आहेस तू, उलट्या काळजाची आहेस. मी तुला अशी नाही सोडणार. सोड मला. ज्या गालावर मी गुलाब कोरायचे तिथे हिने कुरूपतेचा डाग कोरलाय. खबरदार कोणी पुढे याल तर. मीरा, मीरा उठ, मीरा उठ. सांग त्यांना माझी शालीनता आता संपली आहे. केवळ तू न भांडण्याची शपथ घातल्यामुळे मी गप्प बसलोय. मीरा, मीरा उठ. मीरा, 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 काय झालं तुला हे? मीरा, तू वहिनी बरी झाली म्हणून पेढे आणायला सांगितलेस. अगं आता थोड्या वेळापूर्वी तर. आणि आता मीरा, मीरा काहीतरी बोल ना. मीरा काहीतरी बोल ना. मीरा, मीरा काहीतरी बोल ना. देवा असं कसं केलंस रे? बघ बघा माझी मीरा मला सोडून गे. एवढी शाणी समजदार मीरा असा 10 अर्धवट सोडून गेली. राजेश, राजेश तुझी बहीण बघ. मोहिनी तुझी नणंद बघ. मला न सांगता न सवरता मला सोडून गेली मीरा. मीरा काय झालं तुला? मीरा काय झालं हे? मीरा, मीरा, मीरा. पाहिलं श्याम, अशी असते देवाची करणी. मला संपवायला गेली आणि आता स्वतः संपून गेली. राजेश, आज मी जिंकले. आज या घरात कुणी दुःख करायचं नाही की सुतक पाळायचं नाही. आज या घरात मी खूप आनंद साजरा करणार आहे.
मीरा गेली म्हणून तुम्ही आनंद साजरा करताय? हो ताई हे ताई 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 मला क्षमा कर ताई. या माझ्या बायकोच्या आणि सासूच्या नादाला लागून विद्वान छळ केला ताई. मला क्षमा कर ताई. मला क्षमा कर ताई. हे ताई 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 ए श्याम, अरे माझी मीरा कुठे आहे? सांग की माझी मीरा कुठे आहे? श्याम श्याम, ए बाळ, अरे रडतोस का? काय झालं रडायला तुला? अरे मीरा कुठे आहे सांग की. किती दिवसांनी भेटलीस मला. मला मुक्का तरी दे ग मीरा. असं कसं झालं? हा कसं झालं असं सांग की. मला का सोडून गेलेस तू? आणि हे बघायला मिळावं म्हणून तू मला सोडून आलीस काय? अरे देवा, अरे देवा, माझ्या लेकराला का नेलंस रे तू? माझ्या सोन्यासारख्या लेकराला का नेलंस? अरे याचं काय चुकलं होतं ते तरी सांग की रे मला. अगं मीरा, आम्ही कुठं बघू ग मीरा? अगं मीरा, बघ की तुझ्या मला का आली. मीरा ग, अगं येताना तुला येताना काय काय आणले ते बघ की ग मीरा. तुला आवडत्यात म्हणून लाडू आणल्या, भाकरवडी आणली, अगं पुरणाची पोळी सुद्धा आणली. मीरा ग, का की ग माझ्या लेकरा, मीरा. मीरा, मला माफ कर ग. मीरा, मीरा, मी चुकले ग. आज मला खरं काय ते कळलंय ग मीरा. वंश, आज मी चुडा भरते. आज मी महालक्ष्मीचा चुडा भरते हो वंश. वंश.